गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नवरात्रीची सुरुवात मागच्या रविवारपासून झाली आणि रविवारच्या दिवशी पहिल्या दिवशी सायंकाळी पहिली मुलाखत साधणार रवी काकांनी घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये वंदने दादांच्या कार्याची ओळख आणि विविध साधने त्यांनी जी काही सिद्ध केली त्याच्याविषयीची थोडीफार माहिती आपण जाणून घेऊ. त्याच्यानंतरच्या सोमवारी म्हणजे त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी ओंकार साधना म्हणजे वंदने दादांनी जी 3 साधनं सिद्ध केली त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं अशी 3 साधनं महत्वाची आहे, परंतु त्यातल्या त्यात महत्वाचं साधन ओंकार साधना. या ओंकार साधनेविषयीची संपूर्ण माहिती आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये जे 8 अंग आहेत त्या 8 अंगांची माहिती आपल्याला मिळते. त्याच्यानंतर जी साधन होतं ती म्हणजे बुधवारी आरती साधन. त्या आरती साधनेविषयी संपूर्ण माहिती आणि आरती साधना आणि भजन जे आपण नेहमी करतो त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि आरतीला आरती साधना का म्हटली आहे याच्याविषयीची आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती आपल्याला आरती साधना ह्या दुसऱ्या महत्वाच्या साधने. त्याच्यानंतर जो शुक्रवार गेला त्या दिवशी आरती साधनेची संपूर्ण माहिती आपल्याला महेश शिराळी यांच्याकडे. त्याच्याप्रमाणे ओंकार साधनेची पूर्ण माहिती आपल्याला म्हात्रे काकांकडे नावांचा उल्लेख करायचा आणि आता शुक्रवारी त्यानंतर शेवटचं जे साधन आहे मुलाखत साधन आणि त्या मुलाखत साधनेविषयीचं महत्व हे वेगळंच आहे. त्याची पूर्ण जाणीव मुलाखत साधना मुलाखत हा शब्द कशावर झाला त्याच्याविषयीची माहिती आणि मुलाखत साधना काय करते आपल्या आयुष्यामध्ये काय घडवते त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला मुलाखत साधना अशी 4 सत्र झाली. आता त्याच्यानंतर जे 5वं सत्र आहे आणि आजचं जे शेवटचं सत्र आहे या नवरात्रामध्ये ते म्हणजे काय तर आपण ज्या काही घरी पूजा करतो किंवा विविध प्रसंगी आपण पूजन करतो किंवा आपले काहीतरी वैयक्तिक काय काय उपक्रम असतात म्हणा किंवा प्रसंग असतात त्यावेळेला आपण एका पूजा करतो त्याची संपूर्ण माहिती आणि दादानी शास्त्रामधल्या सगळ्या गोष्टी कशा आपल्या या पूजनामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे आपण दररोज प्रार्थना म्हणतो ती सदा सर्वदापासून सुरुवात होते. त्याच्यानंतर आपण राष्ट्रोद्धाराची शक्तिपीठ प्रार्थना म्हणतो, त्याच्यानंतर दैनंदिन प्रार्थना म्हणतो आणि आपल्या कार्यकेंद्रावरती उत्सवाच्या नंतर आपण राष्ट्रोद्धाराची प्रार्थना म्हणतो. तर प्रार्थना म्हणजे काय नेमकं आणि प्रार्थनेचं महत्व काय आणि ह्या 4 प्रार्थनांचा अर्थ आणि प्रामुख्याने आपले शक्तिपीठ आणि दैनंदिन प्रार्थना यांच्याविषयीचं अर्थ हे आज आपल्याला समजून सांगतील. मला आजची मुलाखत घेतली आपले केंद्रातले सेवक योगेश्वर त्याला सुखशांती समाधानासाठी परमेश्वराने प्रत्येक युगात भिन्न भिन्न पातळीवर अवतार घेऊन आम्हा भक्तांच्या कल्याणाची योजना आखली होती. त्याचप्रमाणे प्रत्येक युगात अवतीर्ण झालेल्या अवतारी पुरुषांनी आपले अवतार कार्य निस्वार्थ निरपेक्ष बुद्धीने करून या परमेश्वर कृपाचा बहुमोल असा ठेवा आम्हा मानवाच्या कल्याणाचं आजपर्यंत अवतार परंपरेचे व्रत अविरत चालू ठेवून जतन केलं आहे. असा परंपरेत जतन केलेला परमेश्वर कृपेचा ठेवा काही वर्षकाळ अधिक काळ दादांनी भक्तभाविकांच्या सुखशांती समाजासाठी कार्य म्हणून जरी करीत आले आहेत तरी युगायुगांपरत्वे ही जतन केलेली परमेश्वराची बहुमोल ठेव व तिला प्राप्त होण्यास प्राप्त तुमच्यासारखे भक्तभाविक यांना परमेश्वराच्या सद्भेची विशाल भूमिका आम्हा मानवाच्या कल्याणाशी केलेली आहे याचा बोध अजून आपल्याला झालेला नाही. आजपर्यंत या कार्याचा लाभ गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ आपण भक्तभाविक घेत आलात, पण चुकून या कार्याची जी मूलभूत योजना मानवी कल्याणार्थ आहे त्या योजनेची भूमिका काय व कार्यार्थ आपली भूमिका काय याचा सुविचार केलेला नाही. या निवेदनात प्रामुख्याने आज 3 भूमिकेसंबंधित स्पष्टीकरण करणार आहे.
ते भवितव्यात तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या कल्याणातच आहे. पहिल्या भूमिकेचे स्पष्टीकरण म्हणजे या कार्याची स्थापना व ही ऐच्छिक किंवा अनैच्छिक विषय म्हणून केली नसून ईश्वरी आज्ञेने दादांच्या माध्यमातून इतरांच्या कल्याणार्थ प्राप्तल्या दुसऱ्याचा जन्माचा सदुपयोग व्हावा व प्राप्तल्या जन्म केवळ ऐहिक विषयाधिक खाणेपिणे कपडालत्ता ऐशाराम यामध्ये व्यतीत होऊ नये या संभावनेने सेवक कार्याशी आज गेली अनेक वर्ष प्रामाणिक राहून दादांनी हे व्रत अविरत चालू ठेवलेले आहे. आज तुमच्याप्रमाणेच दादा पण कुटुंबवत्सल होते व जीवनासंबंधी ज्या काही अपेक्षा उणीवा गरजा असतात तशा स्वाभाविक दादानेही असणे नित्याचेच होते. तरीसुद्धा आजपर्यंत जो काही कार्याचा आज कार्य जे चालू आहे ते गुरुकृपेशी एकनिष्ठ राहून आज दादांनी जीवन परिसरात असणाऱ्या अनेक ऐहिक विषयापासून स्वतःला दूर ठेवून ही गुरुकृपेचा ठेवा आम्हा मानवांच्या कल्याणाची जतन केलेला आहे. त्या कार्याचा आपण लाभ पण घेत आहोत. त्यासंबंधी आपले इष्टकर्तव्य या जन्मात गेलेल्या कृपाशीर्वादाच्या संबंधी आहे असा सुविचार क्षणभरही आपण केलेला नाही. तरीसुद्धा हा अज्ञाने घडलेला एक प्रमाद आहे असे दादांनी विचारात न घेता अजूनही दादानी जे काय कार्य केले आहे ते कल्याणार्थ कोणत्याही अज्ञात व भिन्न भिन्न गुरुकृपाशीर्वादा साधनाने आवश्यकता आहे याचा विचार करून त्या प्रकारची साधने प्राप्त करण्यासाठी गुरुआज्ञेने गुरुचिंतनाने बरेच भक्तवाईक तीर्थक्षेत्री जाऊन प्रयत्न करत आहेत, पण त्याचा काही उपयोग सध्या त्या गोष्टीला होत नाही. दादाने आपला कुटुंबाचा किंवा इतरांच्या कुटुंबाचा विचार योगक्षेम निरंतर स्वरूपात चालावा असा प्राप्तच्या जन्मात सद्गुरुचरणी निरंतर अशी मुक्ती मिळावी म्हणून केली जात नसून भवितव्यात तुम्हाला प्राप्त होणारे अनेक जन्म व भावी पिढ्यांच्या त्यांच्या सुखशांती संपत्ती संतती दीर्घायुष आदीची तरतूद करण्यात केला जात आहे. आज दादांनी भक्तभाविकांना वैयक्तिक मार्गदर्शन करून लाभ देऊ शकत नाहीत. याचा अर्थ प्रकृती स्वास्थ्याच्या किंवा भक्तभाविकांच्या सेवेसाठी थकले आहेत असं दादांना त्यावेळी वाटत नसून गेल्या तुमच्या काही वर्षात प्रापंचिक जीवनातील अडीअडचणी निवारण करून ऐहिक विषय सुलभतेने प्राप्त करून देण्याची शक्ती त्या ठिकाणी दादांनी निर्माण केली आणि त्याचा आज सर्व कार्यात आपण लाभ घेत आहोत. सर्वांना परिचित असणारा नाथसंप्रदाय व नवनारायणांनी या भूमीवर अवतार घेऊन या अवतार कार्याला आरंभ केला. या कार्यात प्रथम त्यांनी देवयुगामधील देवदेवता बलिदान आदी दुष्कृत्यांना शाक्तपंथांनी दूषित केल्या होत्या. त्यांचे पुनरुज्जीवन करून शाक्तपंथातील साधने मंत्रतंत्र जारण मारण इत्यादी ज्या काळात अस्तित्वात होती त्याचा वापर पुढील काळात लोकांना सहज सदा करता येऊ नये शाबरी विद्येमध्ये ती स्थापन करून शाक्तविद्येचे उच्चाटन केले व अशीच शाबरी विद्या आपल्या कार्यात आपल्या प्रार्थनेत आपल्या साधनेत त्यांनी अंतर्भूत करून दिली. अशा नाथांच्या कार्यपद्धतीचा आविष्कार भारतभूमीवर होऊन सर्वांना समतोल प्रमाणात सुखशांती समाधान लावून पारलौकिक तत्वाचा लाभ होण्यासाठी नाथपंथांनी शंकराची दीक्षा घेऊन दत्तात्रयाने अनुग्रहित केलेली व 2 देवतांच्या दीक्षा अनुग्रह पद्धतीने पुन्हा इहलोकात परलोकात एकरूप करून मनुष्याला प्राप्त झालेल्या जन्माप्रमाणे जन्मजन्मांतर व जन्मकर्म या दोन्ही गुणांचा लाभ घेण्याचे योग्य ते साधन प्राप्त झाले. या कार्यपद्धतीचा लाभ घेण्यासाठी जेव्हा भक्तभाविक कार्यकेंद्रावर उपस्थित होता तेव्हा कार्यासंबंधीची माहिती आपल्याला कोणीतरी येथील भक्त किंवा निराकरण पद्धतीचा लाभ घेत आहेत त्यांच्याकडून कळते. त्यापेक्षा अधिक कार्यासंबंधी ओळख होत नाही. प्रत्येक मानवी जीवनाची अपेक्षा असते की प्राप्त जन्मात सुखशांती समाधान विद्या संपत्ती संतती दीर्घायुष याचा लाभ व्हावा. अशा या स्वाभाविक अशा जीवनातील गरजा योग्य तऱ्हेने प्राप्त न होण्याची कारणे शोधून काढणे व त्याचे निराकरण करणे हा कार्याचा सद्हेतू आहे. हा सद्हेतू गुरुकृपाशीर्वादाने व नाथ परंपरेच्या सिद्धसाधारण पद्धतीने मनुष्याला ऐहिक पारमार्थिक अशा दोन्ही सुखांचा लाभ करून देण्यास जरी समर्थ आहे तरी या कार्याचा लाभ किंवा भक्तांना होण्यास जेव्हा विलंब लागतो तेव्हा विलंब लागण्यामुळे
ऐहिक सुखप्राप्ती होण्यास विलंब का लागला याचा सुज्ञ विचार न करता, अन्यथा कोणी साधक आपल्या अपेक्षित सुखाची प्राप्ती लवकर करून देईल म्हणून आपण आपली मार्गदर्शनाची दिशा अज्ञानाने बदलता. अशाच वेळी आपली महत्त्वाची जबाबदारी न ओळखता दुसरीकडे मार्गे जाता. अशा जाण्याने वावगे असे काही नाही, पण तुमच्या दृष्टीने ते घडत नाही व गुरु कृपाशीर्वादाच्या दृष्टीने तुमची कृती जीवनाला अपायकारक असते. असं आपण केल्यानंतर दादानी या आपल्या कार्यामध्ये जेव्हा सगळे आपल्याला दुःख कष्ट व्हायला लागले, तेव्हा दादानी सगळ्या गोष्टीचा विचार करून, म्हणजे दादांचा जन्म हा एक नियोजित जन्म होता आणि त्या जन्माप्रमाणेच सगळे त्या जन्माची वाट बघत होते. म्हणजे प्रत्येक तुमचे सुफी संत असो किंवा बाकी सर्व जे गुरु आहेत ते सगळे वाट बघत होते की असा मनुष्य जन्माला येणार आहे की ज्या मनुष्याने प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक धर्मात जन्म घेऊन त्या धर्माचे व्यवस्थित पालन करून तो जन्म घेईल आणि सगळे त्या प्रसंगाची अनेक वर्षभर वाट बघत होते आणि त्यांच्या हातेच हे कार्य होईल असे त्यांचा विचार झाला. त्यात दादांचा जन्म झाला. दादांच्या जन्माबरोबरच मागच्या बऱ्याच मुलाखतीत सांगितलं की त्यांनी कसं काही कार्य केलं आणि भक्तभावाने त्याचा लाभ होण्याकरता मग त्यांनी जे काही शास्त्रात जे काही विधी दिले आहेत ते विधी बरेच आता खर्चिक झालेले आहेत. म्हणजे कुठली तुम्ही एक साधी पूजा जरी करायला घरामध्ये घेतली आहे तरी पूजा जरी केली तरी आज 15 ते 20 रुपये खर्च होतात आणि त्या पूजेतून तुम्हाला लाभ होईल असं काही नक्की सांगण्यात येत नाही. कारण जो पूजा करणारा जो कोणी त्या ठिकाणी गुरुजी किंवा असतात त्यांची अवस्था, कारण त्यांचा अधिकार किती आहे त्या गोष्टीवरती, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि त्याचा आपल्याला लाभ होत नाही. मग त्या सर्व केल्यानंतर दादांनी विचार करून तुम्हाला घरामध्ये जे काही आजपर्यंत जे आपण कुलधर्म कुलाचार करत आलेलो आहोत त्या कुलधर्म कुलाचाराचं अंतर्भूत करून एकदम सोप्या पद्धतीने कुठल्याही माध्यमाची गरज नसताना स्वतः तुम्ही हे विधी करू शकतात. असे बरेचसे विधी त्या ठिकाणी आपण दादांनी दिलेले आहेत. अगदी गर्भधारणेपासून ते अंतापर्यंत जीवन व्यतीत करण्यासाठी वेदांतात शास्त्राने सांगितलेलं आहे. परंतु मूळ शास्त्राला महत्त्व न देता अनेक बदल करीत बऱ्याच साधकांनी आपल्या सोयीस्कर अशा मार्गदर्शन पद्धती निर्माण केल्या. म्हणजे बघायला गेलं तर आजकालची सत्यनारायणाची पूजा ही पूर्वंपार नाही आहे, पण मध्येच कोणीतरी ती अंतर्भूत केली आणि आज घरात सगळे सत्यनारायण करतात. त्याचा लाभ होतो की नाही हा वेगळा विषय आहे, पण त्यामुळे तुमचे पैसे मात्र लवकरात लवकर जास्त खर्च होतात. त्यामुळे आता अगदी नित्य उपासनेपासून एखाद्या आवश्यक संस्कार विधीपर्यंत एवढे अवडंबर माजवले जाते की सर्वसामान्य माणसाला वेळेअभावी किंवा खर्चामुळे ते करणे अशक्य होते. आर्थिक परिस्थिती नसताना कर्ज काढून विधी किंवा समारंभ केले जातात. तसेच एखादा विधी काही कारणाने करता आला नाही तर देव रागवेल अशा अवाजवी भीतीने ते मनाला छळत राहते. त्यामुळे दादांनी सांगितले भक्ताने भीतियुक्त भक्ती न करता भक्तियुक्त भक्ती केली पाहिजे असे दादा सदैव म्हणतात. वंदनादानी समाजातील वरील परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. त्यामुळे पातक प्रमादाबद्दल प्रायश्चित्त घेण्यापासून ते अगदी विकसित अशी निरंजन अवस्था प्राप्त करण्यापर्यंतचे शास्त्राधारित मार्गदर्शन त्यांनी कार्यरूपाने केले. दत्तपंथातील विमोचने व नाथपंथातील सिद्धांत पद्धती या साधनावर आधारित वंदनादानांनी सिद्ध केलेली निराकरणे हे त्या गुरुमार्गाचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी सूचित केलेली ओंकार साधना व सोप्यात सोपी विधी पद्धत हा नित्य जीवनात देवतार्जन करण्याचा एक अनोखा मार्ग आहे असे म्हणता येईल. या संपूर्ण मार्गदर्शनात शिस्त, सहज सुलभता, अल्प खर्च ही तत्त्वे अंतर्भूत असल्याने समाजातील कोणताही घटक या मार्गदर्शनाचा सहजतेने लाभ घेऊन स्वतःचा विकास करून घेऊ शकतो. योग्य विचार व त्यायोग्य योग्य आचार असतील तर दुःख निर्माण होण्याचे कारणच नाही. हे सुफी तत्वज्ञान दादांनी गुरुमार्गात प्रखरतेने अंतर्भूत करून दिलेले आहे. अडीअडचणीनिमित्त जेव्हा भक्त मार्गदर्शक कामकाजासाठी येतो तेव्हा त्याला केवळ 2 विड्याची पाने, सुपारी, अत्यल्प दक्षिणा
एवढेच प्रतिकात्मक अर्पण करावे लागते. तसेच मार्गशीर्ष सेवेसाठी जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं प्रत्येक दिवशी द्यावी लागतात, परंतु त्यातूनच जन्मोजन्मी गुरुकृपा आशीर्वाद प्राप्त होतो. समाजात इतरत्र उपलब्ध असलेल्या व्यावसायिक व खर्चिक मार्गदर्शनामध्ये आज दादांच्या मार्गदर्शनामध्ये हा एक प्रमुख फरक आहे. मनुष्य जीवनात 16 संस्कार विधी होणे आवश्यक आहे असे शास्त्र सांगतं. हेच विधी सुलभतेने कमीत कमी वेळात व अल्प खर्चात कसे करता येईल याचे मार्गदर्शन दादांनी केलेले आहे. दादांनी औपचारांना विशेष महत्त्व कधीच दिले नाही. तसेच जेथे शक्य व आवश्यक आहे तेथे पर्यायी सुचवलेले आहेत. उदाहरणार्थ गोमूत्र जर नसेल तर पाण्यात हळदी कुंकू घालता येते. विड्यावर 11 रुपयाची दक्षिणा ठेवताना जर 1 रुपयाचे नाणे नसेल तर दुसरे कुठले नाणे चालते. त्यामुळे भक्त भाविकांना मार्गदर्शनाचे काटेकोर नियम पालन करणे जरी आवश्यक असले तरी क्वचित प्रसंगी अवधानाने राहून गेले असतील किंवा परिस्थितीमुळे काही वेगळे करावे लागले तर मनात कोणताही विकल्प आणू नये. विधीतील उपचारापेक्षा भाव जास्त महत्त्वाचा आहे याची जाणीव सदैव ठेवावी. दादांनी कार्याची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की एका पुस्तकाने ती अभ्यासली जाऊ शकतच नाही. या पुस्तकाद्वारे म्हणजे आपण जे काही विधी करतो यात त्यांच्या कार्याच्या विविध अंगाची ओळख प्रथम तुम्हाला म्हणजे जे कोण आता भक्तभाविक ज्या ठिकाणी साधना घरी करतायत त्यांना प्रतिमाचं एक नित्यपूजन व एक अनुष्ठान विधी दिला आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रतिमा इथून या ठिकाणी मिळतात व त्या प्रतिमा तुम्ही घरात पूजन करू शकता आणि अनुष्ठान विधी दिल्यात, त्याचे दिवस दिलेत. त्याच्यामुळे प्रतिमेमुळे तुम्हाला ओंकार साधना करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे एक नित्यपूजन दिलं आहे. त्या नित्यपूजनात तुम्हाला अगदी कमी खर्चामध्ये नित्यपूजन विधी हा तुमचा केला जातो. नंतर अमावास्या पौर्णिमा अनुष्ठान विधी आहेत. त्यानंतर नवरात्र पूजनातला विधी आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनाचा विधी त्या ठिकाणी दिलेला आहे. खंडोबा नवरात्र पूजन विधी दिलेला आहे. वार्षिक कुलाचार अनुष्ठान विधी, आपण जे वार्षिक कुलाचार पूर्वी करत होतो म्हणजे केंद्रावरती यायच्या आधी, त्या कुलाचारात यथायोग्य त्याचं ज्ञान पण नव्हतं, पण दादांनी एकदम कमी वेळेत आणि तुम्ही घरच्या घरी तुम्ही करू शकता त्याच म्हणजे चैत्र पाडव्यास गुढीपाडव्यास ते पूजन विधी करायचं पूर्ण माहितीपत्रक या ठिकाणी केंद्रावर दिलेलं आहे. भूमिपूजनाचा विधी या ठिकाणी दिलेला आहे. नूतन वास्तुपूजन हा विधी आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर नूतन कार्यालय किंवा व्यवसाय पूजन विधी दिलेला आहे. त्याचप्रमाणे वाहन पूजन विधी दिले आहे, तुम्ही स्वतःच करू शकता घरच्या घरी. विवाह संबंधीचं मार्गदर्शन, त्यामध्ये कशा प्रकारचे आपण काही खरेदी करावी, लग्नपत्रिका कशा छापाव्यात ह्याचं पण दादांनी मार्गदर्शन करून दिलेलं आहे. तसेच जन्मसंस्कार विधी म्हणजे गर्भधारण झाल्यानंतर घ्यायच्या दक्षता, तसेच डोहाळ जेवणाचा विधी, गर्भधारणेसाठी काय म्हणजे त्यासाठी पूर्ण प्रार्थना वगैरे पूर्ण दिलेली आहे त्या ठिकाणी. 5वी 6वीची पूजा दिली आहे. नामकरण विधी कसा करावा घरच्या घरी हे दिलेली आहे. जावळ विधी या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तक विधी पूजन विधी दिलेला आहे. म्हणजे कामकाजामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की मुलगा अभ्यासच करत नाही आहे बऱ्याच वेळा, किंवा करतोय पण परीक्षेमध्ये त्याला ते आठवत नाही आहे. तेव्हा काही सोपे विधी दिले आहेत की त्याच्याकडून पाठ्यपुस्तक पूजन विधी करून घेऊन त्या प्रकारे जर त्यांनी ते विधी केले तर त्याच्यामध्ये दादांचे आशीर्वाद जाऊन त्या पद्धतीने त्याच्या अभ्यासात प्रगती दिसून येते आणि त्याचप्रमाणे त्याच्या मार्कमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारे प्रगती दिसून येते. उपनयन दीक्षाविधी हा मौजीबंधन हा एक
आपण या ठिकाणी करतो. पण या ठिकाणी आपल्याकडे हा एक दीक्षाविधी म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो. बाहेर एक समारंभ म्हणून साजरा केला जातो. त्यात मूळ उद्देश आहे की बालकाच्या मनाचा विकास व्हावा. ही बाजू आपण बाहेर दुर्लक्षित ठेवतो, पण दादांनी त्याला एक दीक्षेस्वरूप दिल्यामुळे त्या मनाच्या अवस्थेला संस्कारित करून या ठिकाणी तो विधी दिला आहे. तसेच यज्ञोपवीत धारण करण्याबद्दलचा विधी या ठिकाणी दिलेला आहे. असे विविध या ठिकाणी दादांनी अंतर्भूत करून दिलेले आहेत. आणि हे आपल्या या गुरुमार्गदर्शिका याच्यामध्ये आहेत. तसे वारंवार सेवक किंवा या ठिकाणी आलेले भक्तभाविकांना नेहमी सांगत असतात, त्याप्रमाणे या ठिकाणी आपण त्याचं मार्गदर्शन केंद्रावरनं घेऊ शकता. आता ॲक्च्युली आपण दुसऱ्या विषयावर, मेन विषयाची प्रार्थना, यात सर्वात महत्त्वाची प्रार्थना आहे दैनंदिन प्रार्थना. मानवाच्या जीवन कल्याणात वेदकालापासून धार्मिक विधी, आचरण, उपास तपास, व्रतवैकल्ये इत्यादी मार्ग सूचित करण्यात आलेले आहेत. मात्र या मार्गात प्राप्त झालेल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी या जन्मात कोणत्या कर्तव्याचा अंगीकार केला पाहिजे हे सूचित केले नसून, प्राप्त झालेल्या जीवनात ऐहिक जीवन व्यतीत करण्यासाठी ज्या काही आपल्या काही गरजा आहेत, काही उणीवा आहेत, त्याची प्राप्ती कोणत्या मार्गाने करून घेता येईल असा आशय विचारात घेऊन धार्मिक विधी आपल्या जीवनामध्ये रूढ झाले आहेत. आणि अजूनही अनेक व्यक्ती, बाहेरील जगातील अनेक व्यक्ती, 90% लोक रूढी परंपरेप्रमाणे जगतात, अंधश्रद्धेने त्याचा अवलंब करतात. पण प्राप्त झालेले सुख अनुभवण्यासाठी आपल्या दैहिक माध्यमात म्हणजे काया वाचा मनात कशाची कमतरता आहे हे विचारात न घेता अधिक सुख प्राप्त कसे होईल अशा आशेने आपण देवदैविक मार्गाचा, धर्माचरणाचा वापर करीत आहोत. आज आपण नित्याने जीवनात तीर्थयात्रा करतो, पोथीपाठ करतो, जपजाप, स्तोत्र इत्यादी करतो. पण या माझ्या नित्याच्या केलेल्या कर्मात आपली निरासक्तता किती आहे याची कधीही आपल्याला जाणीव झालेली नाही आहे. आणि ती जी आपण नित्याने कर्मकर्तव्य म्हणून केलेली निरासक्त बुद्धीने आपण केली नाहीत, म्हणून नित्याची कर्मकर्तव्ये प्रार्थना म्हणून देवापर्यंत पोचली नाहीत, असा आपल्याला अनुभव अंती म्हणावा लागेल. याचं एक उदाहरण म्हणजे अनेक आपण स्तोत्र घरी वाचतो. एक व्यंकटेश स्तोत्र आपण घरी वाचतो. शेवटी त्यामध्ये एक लिहिलं असतं, एक नोट लिहिली असते, त्याला अवतरणिका असे म्हणतात. त्यात काही गोष्टी सांगितल्या असतात की अमुक एक स्तोत्र अमुक एक दिवस अमुक एक वेळेला वाचलं तर इच्छित फलप्राप्ती होईल. असे वाचनात आल्यावर आपला एखादा हेतू मनात ठेवून त्याप्रमाणे स्तोत्राचे पठण करतो. म्हणजेच परत निरासक्त सेवा न होता एखादी अपेक्षा ठेवून आपण सेवा करतो. यावरून काय दिसते तर दादा म्हणतात, देवात आणि तुमच्यात काहीतरी देवाणघेवाण चालली आहे का? याचा स्पष्ट खुलासा असा की आपल्याला जे काही प्राप्त करावायचे आहे ते आपण अनेक जन्म जरी देवाकडे मागत राहिलो तरी परमेश्वर तुम्हाला ती सुख संपत्ती कदापि देणार नाही, तुमच्या मनाप्रमाणे काहीच देणार नाही. पण जेव्हा तुम्हाला जगतातील इतर दुःखी माणसांना आपल्यासारखेच सुख प्राप्त व्हावे अशी तळमळ निर्माण होईल, त्यासाठी तुम्ही परमेश्वराला प्रार्थना या माध्यमातून आळवाल, तेव्हाच तुमच्या प्राप्त जीवनातील उणीवा आणि गरजा भरून निघतील. आजपर्यंत ज्या काही धर्माचा, शास्त्राचा किंवा देवदर्शनाचा आपण विचार केला असेल तर इतरांच्या कल्याणाची सखोल मानवी कर्तव्याची भूमिका, म्हणजेच इतरांच्या साठी मला प्राप्त जीवनात मला काही कर्तव्य करायची आहेत, ही जाणीव किंवा बोध आपणास कोठेही सापडणार नाही. आपण जेव्हा कुठलाही धार्मिक विधी करतो तत्पूर्वी काही संकल्पाचा, म्हणजेच ते संकल्प म्हणजे प्रार्थनाच एक प्रकार जे असते त्याचा उच्चार करून मगच विधीला आरंभ करतो. त्यातच आपला वैयक्तिक स्वार्थ किती आहे, काय आहे हे देव जाणतो. त्यामुळे तो विधी हे क्रियाकर्म न होता ते एक शास्त्रापरत्वे देवाला उद्देशून पण स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली प्रार्थना आहे. वरील अशा मार्गाचा अनेक शतके आम्ही माधवांनी अज्ञानाने अवलंब केला आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या जीवनास ईश्वर कृपेने
साकार करण्याच्या कर्तव्यास आपण मुक्तो याची जाणीव अथवा ओळख ही आपल्याला सद्गुरू कृपेने झाली. गुरुआज्ञेने ज्यावेळी समितीच्या कार्याचा आरंभ केला तेव्हाच आपण आपल्या अडीअडचणी निवारणार्थ किंवा निराकरण विचारण्यास येणार हे दादांना माहीत होते. या जीवनाला योग्य ते वळण लागावे म्हणून प्रथमतः गुरुआज्ञेने हे भगवंता नारायणा ही प्रार्थना लिहिण्यात आली. आपण भक्त ही प्रार्थना रोजच्या आरतीनंतर सकाळ संध्याकाळ प्रत्येक कार्यकेंद्रावरती म्हणतो, ऐकतो व घरीसुद्धा ही प्रार्थना रोज म्हणतो. पण त्या प्रार्थनेत जीवनाच्या उद्धारार्थ काय काय गुरुकृपेने सामावले आहे याची जाणीव आपणास कधीही चुकून झालेली नसेल. वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण इतरांच्यासाठी आपल्या काया वाचा मनाने सदिच्छा प्रकट करतो तेव्हाच ही नित्याची क्रिया काही लक्ष जपसंख्येपेक्षा अधिक पुण्यकर्म जोडण्यास मदत करते. त्याचे कारण म्हणजे की आपल्या जीवनातील उणीवा गरजा यांची पूर्तता करण्यासाठी आपण जे काही धार्मिक विधी करतो, जपजाप, होमवन, देवधर्म इत्यादी, तेव्हा आपले मन त्या विधीशी एकाग्र झालेले नसते. ते मन आपल्या उणीवा गरजा कशा प्राप्त होतील याचा मार्ग शोधत असते. पण एखादी प्रार्थना, उदाहरणार्थ हे भगवंता नारायणा जर आपण नित्याने म्हटली तर भवितव्यात अनेक कुटुंबासाठी व इतरांसाठी गुरुकृपेने सिद्धसिद्धांत पद्धतीचा नकळत उच्चार होऊन आपण आपल्या कुटुंबातील व इतर व्यक्तींच्या जीवनातील उणीवा दूर होण्यास मदत करत असतो. गुरुकृपाशीर्वादाने या कार्यपद्धतीचा त्यांना लाभ आपण कृपाशीर्वाद म्हणून आपण घेत आहोत. प्रार्थना माध्यमातून या सिद्धांत पद्धतीच्या इतरांच्या कल्याणार्थ आपल्या नकळत कार्यान्वित होणार आहेत. पण ही जाणीव आजपर्यंत आपल्याला झालेली नाही. आपण भक्तांना गुरुकृपाशीर्वादाने जी बहुमोल अवस्था या जन्मात प्राप्त झालेली आहे ती अवस्था प्राप्त होण्यासाठी आपण भक्तांनी अनेक जन्म जरी खर्च केले तरी ते आपल्याला अत्यंत मिळवणे परत कठीण आहे. पण आपण काही जपतप साधना न करता श्री सद्गुरूंनी कृपावंत होऊन ही अवस्था आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. दादा म्हणतात याची तुम्हाला जाणीव नाही व आपण भक्त याचा आस्थेने विचार देखील करत नाही याचे त्यांना दुःख होते. आता हे सांगण्याचे कारण म्हणजे दादांनी जर तुम्हाला इतरांच्या जीवनातील ऐहिक सुखापेक्षा अधिक सुख प्राप्त करून दिले असते तर त्याबद्दल तुम्हाला आस्था व प्रेम वाटले असते. श्री सद्गुरू हे सर्व तुम्हाला गरजेपेक्षा अधिक देण्यास असमर्थ नाहीत. पण ऐहिक किती प्राप्त झाले तरी सुखसंपत्ती इहजगताचा निरोप घेताना येथेच सोडून जावी लागते. पुढील जन्मांची तरतूद करण्यासाठी किंवा पुढे उत्तम जन्म प्राप्त होण्यासाठी त्याचा काही उपयोग होत नाही. या जाणीवेनेच श्री गुरुने गरजे इतके सुख आपल्याला दिले. प्राप्त जन्मात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण जरी कर्मपरत्वे जन्म घेत असलो तरी या जन्माचे सार्थक व्हावे म्हणून त्यांनी कृपावंत होऊन हाच जन्म कृपा परत्वे करून दिला आहे. आपल्यासाठी ही बहुमोल ठेव असून ती आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी देखील आहे. आता भक्तांचे आद्य कर्तव्य असे आहे की जी अवस्था कृपाशीर्वादा परत्वे प्राप्त झाली आहे ती अवस्था जतन करणे. त्या अवस्थेचा इतरांना लाभ देण्याचा परोपकार जरी करता आला नाही तरी तिचा दुरुपयोग अविचाराने किंवा अज्ञाने सुद्धा होऊ नये ही दक्षता भक्तांनी घेतली पाहिजे. आज आपण जी अवस्था प्राप्त झाली आहे ती प्राप्त होण्यासाठी कोणकोणत्या ऋणाबंधातून आपल्याला सुलभ आणि सोप्या पद्धतीने ऋणमुक्त केले आहे याची आपणास प्रथमतः जाणीव व्हाव्यास पाहिजे. आपण जन्माला आल्यानंतर हे आपले प्राप्त जीवन 5 ऋणाबंधाशी हितसंबंधित असते. जोपर्यंत या 5 ऋणाबंधातील कर्तव्याची पूर्तता आपल्या हातून होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचे सार्थक होत नाही. यदा कदाचित एखाद्याला या ऋणानुबंधाची जाणीव होते पण मुक्त होण्याचे कर्तव्य देवाधिक मार्गाने त्यांनी करावयास ठरवले तर त्यासाठी प्राप्त जीवन तर अपुरेच पडणार आहे. पण त्याशिवाय ज्या विधी मार्ग परत्वे आचार विचार आहाराची व पैशाची आवश्यकता असते तेवढा खर्च करूनही आपण ऋणमुक्त होणे अशक्यच आहे.
काही एका विधी परत्वे देवधर्म दानधर्म परोपकार तीर्थयात्रा आदी धर्मकृत्य आपल्यातून घडली तरी यापैकी एक किंवा दोन ऋणानुबंधातून आपण या जन्मात मुक्त होऊ शकतो. पण पुनश्च जन्मप्राप्तीच्या वेळी कृपाशीर्वादाच्या अभावी प्राप्त झालेला जन्म हा पुनश्च 5 ऋणानुबंधाशी इथं संबंधित असणारच. ही व्यथा आधिव्याधी म्हणून आम्हा मानवांच्या प्रत्येक जन्मात भोगावी लागते. त्यामुळे प्रत्येक जन्मात जन्माचे कारण म्हणून जो आत्मा जन्म घेतो तो नराचा नारायण होण्यास, पण तो त्याच जन्माचे सार्थक करून घेऊ शकत नाही. ऋणानुबंधाबद्दल असं आहे की ऋणानुबंध कोणालाच चुकले नाहीत आत्तापर्यंत. आपण जर रामाचं घेतलं तर रामाला पण ऋणानुबंध चुकला नाही. रामाचा जन्म हा झाल्यानंतर रामाला 14 वर्षांत लग्न झाल्यानंतर त्याला वनवास करावा लागला. तो सीतेचा ऋणानुबंध होता, त्यामुळे त्याला वनवास करावा लागला. त्यामागे शाप होता, दशरथाला मिळाला, त्या शापामुळे रामाला वनवास करावा लागला. म्हणजे राम हा त्यांनी एका देवाने त्या ठिकाणी जन्म घेतला होता, पण त्याला पण तो ऋणानुबंध चुकला नाही. वनवास भोगावा लागला. वनवास भोगल्यानंतर म्हणजे त्याला पण तो ऋणानुबंध भोगावा लागला. तो झाल्यानंतर सीतेचं अपहरण होऊन जेव्हा लंकेमध्ये रावणाला त्यांनी मारलं आणि परत तो आला, काही वर्ष त्यांनी राज्य केलं, पण परत इतरजण ऋणानुबंध असा होता की परत त्या धोप्याला वाटलं की सीतेचं तुम्ही पावित्र नाही म्हणून परत तिला त्या ऋणानुबंध परत तिला अग्निपरीक्षा करावी लागली. मग त्या ठिकाणून ती सोडून परत वनात गेली. म्हणजे देवाने जन्म जरी घेतला तरी पण त्याला ऋणानुबंध चुकले नाहीत आणि ते ऋणानुबंध ते पण काढू नाही शकले. तसंच कृष्णाचं उदाहरण घ्या. कृष्णाचा जन्म तर झाला तो तुरुंगात. त्यानंतर मग तो दुसऱ्याच्या घरात त्याचा सांभाळ झाला. जेव्हा त्याला हे सगळं झालं त्याच्यावरती ऋणानुबंध त्याला पण भोगावे लागले. ते सर्व झाल्यानंतर कंसाचा वध केल्यानंतर पण त्याला युद्धात सगळं त्याला माहिती होतं की कोणाचा ऋणानुबंध काय आणि त्यांनी ते युद्ध त्या प्रकारे जिंकलं कारण ऋणानुबंध त्याला माहिती होते म्हणून. पण तरी पण ते ऋणानुबंध त्याला देव असून पण त्याला ते करावे लागले नाहीत. त्यांनी गीता सांगितली पूर्ण की तुम्ही कर्तव्य करा, सगळं करा, पण तो मानवी संहार टाळू नाही शकला. त्याचे बरेच आप्तस्वकीय त्या युद्धात मारले गेले. हे कृष्णाला सगळं माहिती होतं, पण ते ऋणानुबंधचा त्याला भोग हा भोगावाच लागला. आताचं नवीन उदाहरण आहे तर रामदासांचं. त्यांना पण तो ऋणानुबंध भोगावा लागला. लग्नाच्या बोहल्यावरनं ते पळून गेले, पण त्यांना परत जन्म घ्यावा लागला आणि त्यांचा जन्म हा गोंदिवलेकर महाराजांच्या रूपाने परत जन्म घेतला. त्यांना पहिल्या जन्माची एक बायको करावी लागली, ती गेल्यानंतर दुसऱ्या जन्माची एक बायको करावी लागली. त्यांना पण हा चुकवू नाही शकला. या सर्वांचा विचार करून सगळ्या विभूतींनी प्रत्येक आपलं पुण्य जोडून हे पुण्य एकत्रित करून ते ठेवलं होतं की कोणतरी असा जन्माला यावा की ज्याने परत ती कारण दीक्षा प्रवाहित करून सर्वांना ऋणानुबंधाची जी काही दाहकता आहे ती दाहकता कमी करून असा काही सोपा मार्ग निर्माण करावा ज्याच्याने जगताचं तर कल्याण होणार, त्या मानवाचं पण कल्याण होणार. पण आपण जे म्हणतो की अनेक जन्माचे ऋणानुबंध या मार्गामध्ये आपण दूर करतो आहोत. हे इतकं आत्तापर्यंत कोणीच केलं नाही. या मार्गात दादांनी साईबाबांचं मार्गदर्शन घेऊन आणि विभूतीचं मार्गदर्शन करून हे आपल्याला सगळ्या करून दिलं आणि हे सगळं जे आहे ते एका प्रार्थनेत आणि साधनेत आपल्याला बद्ध करून दिलं आहे. आणि रोज हे केल्याने मूळ विषय जगत कल्याणाचा आहे. ह्याच्यामध्ये आता देवाला जरी जन्मदेवाने घेतला तरी आपण आज देवाला म्हणजे अवताराला तर त्या आपण म्हणजे आज उद्या दत्ताने जन्म घेतला, 3 तोंडाला कोण मनुष्य फिरायला लागला मार्केटमध्ये तर सगळेच घाबरून जातील आणि देव म्हणून त्याला मानणार नाहीत. तर जरी आता जन्म घेतला तरी ते आपण आज त्याला मानणार नाही. म्हणून दादांनी सांगितलं की प्रत्येक माणसाला त्यांनी आज देव बनवलं आहे आणि तुमच्या प्रत्येक येणाऱ्या एक तर भक्तभाविका ह्याच्यातून तुम्हाला देवाचं कार्य आता आपल्या सर्वांना करायचं आहे. म्हणून या ठिकाणी कारण दीक्षा प्रवाहित करून दादांनी प्रत्येक मनुष्यामध्ये एक बीज रोवलं आहे. त्या बीजाचं कर्तव्य एवढंच आहे की दुसऱ्याच्या आनंदाकरता दुसऱ्याला आनंद मिळावा या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करून
त्या ठिकाणी साधना, प्रार्थना या सगळ्या गोष्टी करून ते जे बीज आहे त्या बीजातून जे काही आपण या ठिकाणी प्रवाहित करू, त्या प्रवाहित करून जो जो मनुष्य तुम्हाला तुमच्या आयुष्यात भेटणार आहे त्यात बाबांच्या आशीर्वादाने ते प्रवाहित होऊन त्याला केंद्रावरती यायची आवश्यकता नाही किंवा त्याला काही अ, अ, कामकाजाला यायची आवश्यकता, पण तुमच्या माध्यमातून ते कार्य दादा तुमच्यामार्फत करून देणार. आणि त्याचं काम झालं की तुम्हाला पण ते कळणार नाही की त्याचं काम झालं आहे, पण ते काम जाऊन जेव्हा ईश्वराला त्या ठिकाणी धन्यवाद देणार तेव्हा तुम्हाला ते सत्कार म्हणून तुम्हाला प्राप्त होणार आहे. आपल्या वाचनात अनेक धर्मग्रंथ, पोथ्या पुराणा येतात, तसेच काही शास्त्रही आपल्याला माहिती आहेत. हे सर्व काय सांगतात तर प्राप्त जन्माचे सार्थक करून घ्यावे. पण कोणीही शास्त्रशुद्ध असा निश्चित मार्ग सांगत नाही व तो कुठे सूचित पण केलेला नाही. एकमेकाला सांगत असतात, पण जे सांगत असतात त्यांचे जीवन तरी सार्थकी लागले आहे का असा प्रश्न कोणी विचारात घेत नाही. हीच अंधश्रद्धेचे अनुकरण करण्याची व्यथा समाजात रूढ झालेली आहे. शतकानुशतके आपण त्याचा अवलंब करीत आहोत. आजपर्यंत कोणी शास्त्रशुद्ध सुलभ सोपा मार्ग मानवी जीवन साकार करण्यासाठी उपयोगात आणलेला नाही व सिद्धही केला नाही. आज आपण छोट्याशा क्षुल्लक अडीअडचणी निमित्ताने त्या निवारण व्हाव्यात म्हणून त्या हेतूने समितीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आलात, पण तो लाभ घेत असताना प्राप्त जन्माचे सार्थक होईल अशा सिद्धांत पद्धतीचा समावेश या कार्यात आहे. त्याचाही लाभ आपल्याला झालेला आहे. एकेकाळी सुखप्राप्तीच्या शोधात आलात, पण आज आपल्याही नकळत आपण इतरांना सुख देण्यास समर्थ झालो आहोत. ही अवस्था या जन्मात आपण सद्गुरू कृपेच्या आशीर्वादाने प्राप्त झालेली आहे. त्या गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाची धन्यता वर्णन करण्यास शब्दही अपुरे आहेत. आता वर सांगितल्याप्रमाणे कार्यपद्धतीचा अनुभव अनेक भक्तांना आला आहे. ज्या सिद्धांत पद्धतीने आपण भक्तांच्या आजच्या अवस्थेपर्यंत येण्याचे भाग्य प्राप्त झाले, त्याच पद्धती भवितव्यात जगाच्या कल्याणासाठी, सुखशांती समाधानासाठी उपयोगात आणाव्याच्या आहेत. पण नव्याने येणाऱ्या भक्तांना दीर्घकाळापर्यंत त्यांच्या इच्छा अपेक्षेप्रमाणे प्राप्त जीवनात ऐहिक व पारमार्थिक सुख प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे. त्यांना प्राप्त जीवनात आपले कर्तव्य काय याची जाणीव नाही. ज्यांना आपण सुशिक्षित म्हणतो त्यांची जीवने जगण्याचे ज्ञान जरी प्राप्त करून घेतले असले तरी जीवनाबद्दल त्यांना ज्ञान नाही. अज्ञानाने त्यांच्या प्राप्त जीवनात 75% भाग हा ऐहिक सुखसंपत्ती प्राप्त करण्यासाठी खर्च होत आहे. प्राप्त झालेले जीवन किती बहुमोल आहे याची त्यांना जाणीव नसल्याने अधिक सुखसंपत्ती प्राप्त व्हावी, ऐश आराम प्राप्त व्हावा म्हणजे जीवन सार्थकी लागते, अशा खोट्या समजुतीने त्यांचे बहुमोल जीवन अनाठाई खर्चवत आहे. अशांना जर प्राप्त जीवनाची ओळख झाली तर भवितव्यात विश्वशांतीचे कृपाछत्र धारण करण्यास त्यांचा हातभार अधिक मोलाचा आहे. गुरुकृपा आशीर्वादाने सुलभ पद्धतीने जगतातील दुःखी कष्टी लोकांना सुखाची दिशा प्राप्त करून देऊन प्राप्त जन्माचे ज्ञान व कर्तव्य करण्यासाठी परमेश्वराने त्यांना बुद्धी द्यावी अशी साधना आता आपण गुरुबंधू भगिनींना करावायची आहे. ही जाणीव कार्यारंभी सद्गुरूंना होती, म्हणून त्यांनी हे भगवंता नारणा ही प्रार्थना दिली. आपण भक्तांना आजची अवस्था प्राप्त झाली आहे ती अवस्था किंवा अवस्थेचा लाभ नकळत जगतातील इतर दुःखी कष्टी अज्ञानी लोकांना व्हावा म्हणून सर्व सिद्धांत पद्धतीचा समावेश या प्रार्थनेत केला आहे. आपण भक्त गुरुमार्गी होण्यापूर्वी जे जीवन व्यतीत करीत होता त्यात जीवन या शब्दाचा सखोल अर्थ आपल्याला समजला नव्हता. जीवन याचा अर्थ असा आहे की व्यतीत होणारा काळ. जे जीवन आपल्याला प्राप्त झाले आहे किंवा झाले आहे तत्पूर्वी त्या जीवनाचे स्थळ काळ वेळ हे विधिलिखित असल्याने आपण जरी जीवन व्यतीत करीत असलो तरी ते जीवन हे निसर्गाच्या गतीच्या अधीन असल्याने निसर्गाच्या गतीप्रमाणे व्यतीत होत असते. आपण जेव्हा जीवन ही अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेत देह आणि जीव म्हणजेच आत्मा म्हणजेच देहिक व आत्मिक अशी जीवनाची अवस्था असते. प्रत्येक जन्मात आत्म्याला कर्मपरत्वे जरी नव्याने देह धारण करावा लागला तरी आत्मा
किंवा आत्मिक अवस्था बदलत नाही. प्रत्येक जीवनात देहिक 25% व आत्मिक 75% असते. जोपर्यंत या दोन्ही अवस्था एकमेकांशी एकरूप होत नाहीत, तोपर्यंत सुखसमाधानाबद्दलचे आपले मन शांत नसते. देहाने देहिक अवस्थेची जाणीव होत असल्याने देहाची 19 माध्यमे जाणीव किंवा ज्ञान करून देतात. स्वाभाविकपणे आपल्या आजूबाजूच्या व इतर व्यक्तींच्या जीवनाचे अनुकरण करण्यास ते प्रवृत्त होतात. त्यामुळे जरी आपल्याला परमेश्वर कृपेने काही सुखसमाधान प्राप्त झाले असेल, तरी इतरांकडे पाहून आपल्या जीवनात ऐहिक सुखाची उणीव आहे असा भास आपल्याला होतो. आपल्या जीवनात कृपेची उणीव आहे ही जाणीव आपल्याला होत नसल्याने वरील दोन्ही अवस्थांचे देहिक व आत्मिक एकरूप होत नाही व दोन्ही अवस्था भिन्न भिन्न विषयापरत्वे आचार विचार निर्माण करतात. म्हणून आपल्याला अपेक्षेपलीकडे काही प्राप्त झाले तरी आत्मिक म्हणजे मनाची शांतता आपल्याला अनुभवास येत नाही. या दोन्ही अवस्थेंचे एकरूपत्व हे केवळ सांगण्या बोलण्याने होत नाही. हे एकरूपत्व साधण्याची निश्चित असे साधन व गुरुकृपाशीर्वादाची जोड अत्यंत आवश्यक आहे. अशी अवस्था गुरुकृपाशीर्वादाने भक्तांना साधनेच्या माध्यमातून प्राप्त होते व दोन्ही एकरूप झाल्यावर या दोन्ही अवस्था पंचप्राण कोशपरत्वे कार्यान्वित होतात. अशा कोशांची शुद्धता करून अन्नमय कोशापासून ते आनंदमय कोशापर्यंत साधनेपरत्वे हे कोश एकमेकांना जोडून दिले जातात व आजच्या अवस्थेत ज्या ओंकार साधनेचा लाभ घेत आहोत तीच अवस्था म्हणजे हिरण्यगर्भ अवस्था किंवा पिंडी ते ब्रह्मांडी ही अवस्था. या अवस्थेमुळे आज आपले काया वाचा मन म्हणजे देहिक व आत्मिक एकरूप झाले आहे आणि तीच सेवक अवस्था. 8व्या संमेलनात भक्तांना सेवक अवस्थेचा लाभ करून दिला असे जेव्हा सांगितले तेव्हा भक्तांनी जागे होऊन समाजात काहीतरी कार्य करावे असे वाटू लागले. आज अनेक ठिकाणी आपल्या समितीची कार्यकेंद्रे असून तेथे कार्यार्थ नियुक्त केलेले सेवक आहेत. आता तुम्हाला सर्वांना कार्य करावासे वाटू लागले म्हणून तेवढी कार्यकेंद्रे स्थापन करावायची का? तर नाही. सेवक अवस्थेतून कार्य करावायचे असे सांगितल्यावर याचा अर्थ आपणास समजला नाही. आपण कार्य करण्याची संधी किंवा आज्ञा मिळण्याची वाट पाहू लागलात. पण या ईश्वरी कार्यार्थ आणखीन कार्यकेंद्रे स्थापन करणे म्हणजे कार्य नसून तो भविष्यात पसारा होईल. या जाणीवेने श्री गुरुने प्रत्येक सेवकाचे कुटुंब ते राहत असलेली आपली जागा हे कार्यकेंद्र केले आहे. त्याचे स्पष्टीकरण म्हणजे आता भवितव्यात इतरांच्या कल्याणासाठी हे भगवंता नारायणा एवढीच प्रार्थना करणे. त्या प्रार्थनेत मानवाच्या कल्याणार्थ सिद्धांत पद्धती आहेत. त्याचा उच्चार सेवकांनी म्हणजेच सर्वांनी नित्याने करावायचा आहे. कोणते एखादे दिव्य साधन करून ते इतरांना करावयास लावून या समितीच्या कार्याचा प्रचार करावायचा नाही. प्रार्थना हे साधन सर्वात श्रेष्ठ असून जगतातील सर्व धर्मात प्रार्थनेला जेवढे महत्त्व आहे तेवढं प्रार्थनेपरत्वे विधीच नाही. हे लक्षात ठेवावे. यापूर्वी अवस्थेत आपण देहिक अवस्थेच्या भोवती अनेक दूषित वलये होती. देहिक व आत्मिक या अवस्थेंचे एकरूप करून आनंद मोक्षाशी झाले नव्हते. जरी आपण पूर्वी साधनसेवा कृपाशीर्वाद प्राप्त होत होते तरी जाणीव मात्र आपल्यालाच म्हणजे आपल्या काया वाचा मनाला नव्हती. आज देहिक अवस्था व आत्मिक अवस्था एकरूप करून निकोप होऊन सद्गुरुरूप झालेली आहेत. आता आपले कार्य काय? आपले कार्य काया वाचा मन पूर्वीच्या जन्मपरत्वे कोणत्याही ऋणानुबंधात नसून ते श्री सद्गुरू कृपाशीर्वादेचे प्रतीक म्हणून उदयास आलेले आहे. हे भक्तभावकांनी लक्षात ठेवावे. आज जगतात प्रत्येक धर्मात धर्मगुरू आहेत. ते सांगत असलेल्या प्रार्थना आपण श्रद्धापूर्वक भावनेने ऐकतो. अनेक स्तोत्र ऐकतो आपण. अनेक धर्मगुरूंचे बऱ्याच आपल्याकडे पण धर्मगुरू हिंदू धर्मात आहेत. त्यांचे पण आपण स्तोत्र वगैरे सगळं वचन करतो. त्यांच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे परमेश्वराचा कृपाशीर्वाद म्हणजेच कृपाशीर्वाद प्राप्त करण्याचे माध्यम आहे अशी श्रद्धा ठेवून काही विधी करतो. उदाहरणार्थ 11 वेळा रुद्रावर्तन, 11 भटजींना बोलवून एक लघुरुद्र अभिषेक होतो अशी आपली श्रद्धा आहे. पण आपला चुकून असा विचार करीत नाही की जो धर्मगुरू प्रार्थना म्हणून देवाला आळवून म्हणत आहे त्याचा देहिक आणि आत्मिक विकास किती झाला आहे. तो झाला नसल्याने विमोचने, दीक्षा, 19 माध्यमे जे दादांनी सांगितले आहे
आणि आपल्याला ते कळले आहे, तर दादा नुसते सांगून थांबलेच नाहीत, तर त्याची सिद्धता करून पुढील पिढ्यांसाठी सर्व सिद्धता कार्यान्वित करून ठेवलेली आहे. ही तरतूद किती महत्त्वाची आहे. हे सर्व आरती साधना, ओंकार साधना याच्यात समाविष्ट केले असल्यामुळे त्यांनी काय केले, हे आपण घेतलेल्या मुलाखतीद्वारे अभ्यासणे आवश्यक आहे. याचा विचार आपण सर्वांनी करावा. जे आपल्यासाठी प्रार्थनाविधी करतात, यात त्यांची आस्था किती असते ते करतात. त्यांचे एक उदरनिर्वाहाचे साधन असल्याने त्या प्रार्थना व विधीमुळे इष्टफलप्राप्ती होत नाही. म्हणजे बाहेर जे धर्मगुरू करतायत त्यांचं ते एक साधन आहे. जे आजकाल भटजी वगैरे करतात ते साधन म्हणून करतायत. त्यांचं एक उदरनिर्वाह साधन आहे. त्याच्यामुळे ते केलेली असलेली प्रार्थना आणि विधीमुळे आपल्याला इष्टफलप्राप्ती होत नाही. आता वर सांगितल्याप्रमाणे दादा म्हणतात, गुरुकृपाशीर्वादाने देहिक व आत्मिक अवस्थेचा विकास होऊन प्राप्त जीवन गुरुमय होते. त्रिभुवनात वास करणारा परमेश्वर हा आपल्या आकेला हो देण्यास सदैव तत्पर असतो. आपल्या माध्यमातून गुरुशक्तीचे कार्य अशा सिद्धांत पद्धतीचा विचार करून श्री गुरुने आपल्या भक्तांना म्हणण्यास जी प्रार्थना दिली आहे, ती प्रार्थना भक्तांच्या कुटुंबातील प्रत्येक वाणी माध्यमातून उच्चारली जाईल, तेव्हा त्या उच्चाराचे स्पंद ध्वनी हे आसमंतातील वातावरण शुद्ध करण्याचे कार्य करतील. आज जगतात जे काही दुःख अशांतता पसरली आहे, तिच्या मुळाशी प्रत्येकाचे जीवनाबद्दलचे अज्ञान आहे. त्या अज्ञानामुळे प्रत्येकजण केवळ देहिक विषयापरत्वे जगणे असा जीवनाचा विचार करीत आहे. असे विचार त्याच्या ठायी निर्माण होतात व ते विचार त्यांच्या माध्यमातून या वातावरणापासून नैसर्गिक वातावरण दूषित करतात. म्हणून आपण कोणत्याही देवदेवतांच्या मार्गाचा अवलंब केलात तरी आपल्याला सुखशांती समाधान प्राप्त होणे शक्य नाही. सर्वात श्रेष्ठ इष्ट जीवनाचा विकास करण्याचे माध्यम म्हणजेच ज्या माध्यमातून काया वचा मनाने एकरूत्व व्हाव्यास पाहिजे ते साधन म्हणजे प्रार्थना होय. हे माध्यम जरी विचारांती लहान असले तरी त्याचे कार्य महान आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आज भक्तांची माध्यमे ही देहिक व आत्मिक शक्ती गुरुकृपेने एक झाली आहेत, म्हणजेच विकसित करून दिलेली आहेत. आता जी प्रार्थना आपणास करावयाची आहे त्या प्रार्थनेत गुरुकृपाशीर्वादाने ज्या काही साध्य सिद्धांत आम्हा मानवांच्या कल्याणार्थ दादाने केल्या आहेत त्याचा समावेश त्यात आहे. त्या सर्व सिद्धांतांनी युक्त अशी प्रार्थना आपण नित्याने म्हणण्यास सूचित केली आहे. त्यामुळे या प्रार्थना माध्यमातून समाजाचे कल्याण अधिक लवकर होणार आहे. आज समाजात पूर्वंपार रूढी परंपराने जे काही धार्मिक विधी इष्टफलप्राप्तीसाठी केले जातात त्यातील वेदामधील मंत्रांचा आधार घेतला जातो. ते मंत्र म्हणजेच प्रार्थनाच आहेत, पण त्या नुसत्या प्रार्थनेने इष्टफलप्राप्ती होईल का नाही असा आपण विचार करतो. त्यामुळे 100% विश्वास प्रार्थनेवर नसतो. त्या मंत्राच्या किंवा प्रार्थनेच्या जोडीला जर आपण एखादा धार्मिक विधी म्हणून केलात तर आपली इष्टफलप्राप्ती होईल असे आपल्याला वाटते व तसे केल्याने काही विधी करण्याचे वेदकालापासून सूचित करण्यात आले आहेत. एखादा वेदमंत्र श्रवण करत असलो तरी मंत्रोच्चाराप्रमाणे कायने काही विधी क्रिया केल्याशिवाय मंत्रावर आपली श्रद्धाच दृढ होत नाही. म्हणून प्रत्येक वेदमंत्राला विधीचा आधार देऊन विधी करण्याचा पद्धत समाजात रूढ झाली. अशा रूढ विधी कौटुंबिक शांततेपासून विश्वशांतीचा प्रसार होत आहे. पण हे वेदमंत्र हे अपौरुषीय आहेत. ज्या व्यक्ती माध्यमातून ते पठण केले जातात, उच्चारले जातात, ते मंत्र त्या व्यक्तीने सिद्ध केले आहेत की नाहीत याचा विचार कोणी करत नाही. केवळ पठण केले, वाचले म्हणजे त्या उच्चारलेल्या मंत्रातून काहीतरी साध्य होईल असे नाही. अशी जी आजच्या समाजात रूढ झालेली परंपरा, त्यामागे प्रत्येक सदेतू असा आहे की आपल्या नकळत परमेश्वर कृपेने जे काही प्राप्त आहे त्यात समाधान न मानता जगतात इतरांना आपल्यापेक्षा अधिक सुख प्राप्त झाले आहे, तशी सुखाची प्राप्ती आपल्याला ही व्हावी म्हणून वेदकालापासून सूचित केलेली सूत्रे, प्रार्थना याचा वापर धार्मिक विधी म्हणून केला जात आहे. आपण त्यावर अंधश्रद्धेने वरील सांगितलेला विचार लक्षात न घेता त्याचा रोजच्या जीवनात अवलंब करतो. असे विधी शतकानुशतक होत असून सुद्धा मानवाच्या जीवनात सुखशांती समाधान नाही. याचे मूळ कारण काय ते आपल्या आजपर्यंत समजले नव्हते. त्याचे कारण म्हणजे प्राप्त झालेले जीवन हे दैहिक माध्यम व्यतीत करावयाचे आहे, त्या दैहिक माध्यमाचा यथोचित विकास न होण्यामुळे
आपण करीत असलेले देवदेवदार्चन व धार्मिक विधी यांचे फल आपण प्राप्त करू शकत नाही. यासाठी जेव्हा आपण गुरुमार्गात जातो तेव्हा आपले दुःख गुरुमाध्यमाला गुरूंना कथन करतो. त्यांच्या कृपाशीर्वादाने ते निवारण व्हावे अशी अपेक्षा ठेवतो. गुरुमार्गात ज्यांना दिव्यदृष्टी प्राप्त असते अशांकडे गेल्यावर आपल्या जीवनात उणीवांपेक्षा आपल्या दैहिक माध्यमातील उणीवा त्यांना दिसतात. कारण आपले जे जीवन व्यतीत करणारे दैहिक माध्यमातूनच तो अनुभव घेण्यासाठी दैहिक माध्यमांनी विकसित असले पाहिजे. त्यामुळे कृपाशीर्वाद देतात व तो आपण घेतो, पण त्यांच्या आणि आपल्या विचारांची दिशा परस्पर विरोधी असते. तो कृपाशीर्वाद देतात तो आपल्या देहातील उणीवा अविकसता भरून यावीत यासाठी त्यांनी तो कृपाशीर्वाद कृपावंत दिलेला असतो. पण कृपावंत हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पण आपले भक्तांचे विचार हे ऐहिक सुखाकडे धाव घेणारे असतात. श्री गुरूंनी भक्तांच्या कल्याणार्थ त्यांच्या सामर्थ्याचा कृपाशीर्वादाचा काय वापर केला आहे याची जाणीव भक्तांना होत नसते व अनेक वर्षे गुरुमार्गात राहूनही गुरूंच्या कार्याचा किंवा त्यांच्या सामर्थ्याची ओळख भक्तांना होत नाही. काही व्यक्ती इतर गुरुमार्गी न होता घराण्यातील इष्टदेवता त्यांच्या प्रित्यर्थ काही धार्मिक विधी करून या उणीवा भरून काढण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच वेळी दैहिक माध्यमाद्वारे कृपाशीर्वाद धारण करावायचा असतो. ते माध्यम किती अविकसित आहे याची जाणीव आपल्याला होत नाही. त्या व्यक्ती माध्यमातूनच हे विधी देवदेवतांच्या प्रित्यर्थ केले जातात. त्यांनी दैहिक माध्यमातील अविकसितता म्हणजे उणीवा जाणीव होत नाही व गुरुमाध्यम हे ईश्वरी आज्ञेने मानवी रूप धारण करून ईश्वराचे कार्य करण्यासाठी योग्य जन्म घेते. असा जन्म मानवी रूपात असल्याने व भेटाव्यास आलेली व्यक्ती मानवच असल्याने श्री गुरु त्या व्यक्तींना सुखशांती समाधान प्राप्त करण्यास कशाची तरी कमतरता हे पर्यंत जाणवते व ते कृपावंत होऊन काही सेवा किंवा कृपाशीर्वाद देत असतात. तो प्रसाद त्या व्यक्तीला जीवनात काही उणीवांची भरपाई करून देण्यासाठी दिलेला नसतो, तर त्याला सुखप्राप्ती होण्यासाठी दिलेला असतो. दैहिक माध्यमात ज्या काही उणीवा आहेत त्या उणीवाची भरपाई दिलेल्या कृपाशीर्वादाने सूचित केलेल्या सेवेने होत असते. कृपाशीर्वादार्थ आलेल्या व्यक्तीचा प्रधान विषय हा ऐहिक सुखप्राप्तीचा असतो. त्यामुळे श्री गुरूंनी दिलेल्या कृपाशीर्वादाची प्राप्ती करून घेण्याचे कर्तव्य त्या व्यक्तीकडून होत नाही. उलट जो कृपाशीर्वाद दिला आहे त्याची अवहेलना होऊन त्याच्याकडनं होत असते. आज आपण गुरुकृपेने सेवक अवस्थेचे माध्यम बनलो आहोत. म्हणजेच आपल्या नियुक्त सेवकाप्रमाणे कार्य करण्याचा हक्क आहे असा गैरसमज आपल्यात निर्माण करून घेऊ नये. सेवक अवस्थेचा लाभ आपल्याला आपण सेवक होऊन होणार नाही. या कार्यात आपला समावेश झाला आहे म्हणजेच आपल्या हातून केंद्रप्रमुखांच्या प्रमाणे कामकाज व्हावे किंवा कोणाला निराकरण सुचवण्यास आपण आता प्राप्त झालो आहोत असे नाही. आज ही अवस्था प्राप्त झाली आहे ती गुरुकृपाशीर्वादाची भेट आहे. ती भेट म्हणजे या मार्गात एक बहुमूल्य असा अलंकार आहे. या अलंकाराचे जतन करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. ती अशी की स्वतःबद्दलचा अहंभाव कमी होऊन ममता माया आणि इतरांबद्दल प्रेम आस्था निर्माण व्हाव्यास पाहिजे. नियुक्त सेवक उच्च आणि ही अवस्था प्राप्त झालेला सेवक कमी प्रतीचा आहे असा दुजभाव कदापि निर्माण करता कामा नये. आज जी अवस्था गुरुकृपेने प्राप्त झालेली आहे ती बाल्यावस्था असून ती सुदृढ व विश्वव्यापी करण्याचे कर्तव्य आपल्याला करावयाचे आहे. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या नावाला मोठेपणा कसा प्राप्त होईल हा अहंभाव आजपर्यंत दादांनी अनेक वर्ष बाजूला ठेवला. त्याचे अनुकरण म्हणून तुम्हा भक्ताकडून व्हावयास पाहिजे. हे कर्तव्य आहे. ज्या सेवकाची नियुक्ती गुरुआज्ञेने झाली असेल त्याच्या पाठीशी श्री गुरु असतातच. पण जी अवस्था नियुक्त सेवकाला प्राप्त झाली आहे तीच अवस्था आता आपल्याला प्राप्त झालेली आहे. गुरुआज्ञेचा आस्थेने विचार न करता आपण कामकाज केले म्हणजेच प्रश्नार्थ आलेल्या व्यक्तींच्या कर्मात हात घातला व ती अवस्था आज आपल्याला गुरुकृपेने प्राप्त झाली आहे. ती अवस्था बाल्य आहे. जोपर्यंत बाल्यावस्था सुदृढ होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीच्या कर्मात हात घातल्याने प्राप्त झालेल्या सेवक अवस्थेस मुकावे लागेल. ही जाणीव व दक्षता प्रत्येकाने विचारात घेतली पाहिजे. यापूर्वी तुम्ही जेव्हा प्रथम निराकरणात आलात तेव्हा दादांनी तुमची प्रतिकूल कर्मे अनुकूल करून देऊन विमोचनादी विधी करावे लागले. हे विधी करताना
त्यांच्या कर्मातील प्रतिकूलता ही अनुकूल करून देताना, धारण झालेल्या दोषांचे विमोचन करताना ज्या शारीरिक पीडा व यातना दादांना भोगाव्या लागल्या त्याचे वर्णनही करू शकत नाही. दादाचा जन्म ईश्वरी कार्यार्थ झालेला असून कायावाच्या मने गुरुरूप झाले होते, तरीसुद्धा दादांना प्राप्तले गुरुपुरुषाची ठेव ही तुम्हा भक्तांच्या जीवनात प्रतिकूल कर्माच्या किंवा दोषांच्या निवारणार्थ किती खर्च पडली असेल याचा आपण अंदाज पण करू शकत नाही. भक्तांचे जन्म तर काही ईश्वरी कार्यार्थ झालेले नाहीत. असा जन्म तुम्हाला भवितव्यात येईल, पण आज प्राप्त जन्माचे सार्थक करून प्राप्त झालेली कृपा ही पुढील जन्माची ठेव म्हणून शिल्लक ठेवायची आहे. समाजात नावालोपरा यावे अशा लोभाने किंवा आसक्तीने जर आपण प्राप्त झालेल्या अवस्थेतून इतरांच्या जीवनात ढवळाढवळ केलीत तर ते लोककल्याण होत नाही. श्रीगुरूने अति परिश्रमाने ज्या कृपेचा लाभ आपल्याला व आपल्या कुटुंबियांना करून दिला आहे त्याचा बहुमोल अशा कृपाशीर्वादास आपण मुकाल. ही जाणीव तुम्हास करून देत आहे ती एवढ्यासाठीच की दादांनी पूर्वी कामकाज निराकरण करत होताना अनेक व्यक्ती दादांना भेटायला आल्या होत्या. त्या व्यक्ती अशा होत्या की ज्यांना कुलदेवतेचे संचार होते, कृपा होती, वाणीतून निघालेला शब्द खरा ठरत होता. अशा नावलौकिकामुळे अनेक व्यक्ती व त्यांची कुटुंबीये ज्यांच्या घराण्यात दोषांमुळे किंवा बाधेमुळे त्रस्त होत होती ती निराकरणार्थ कार्यकेंद्रावर येऊ लागली. पण या साधक व्यक्तींना आपल्या समोर व्यक्तीच्या जीवनात दोष किती प्रखर आहेत याची जाणीव नव्हती. साधक अवस्थेतील व्यक्तींना जीवनात प्राप्त झालेल्या कृपेबरोबर त्यांच्याही नकळत त्यांच्यात दोष धारण होत होते व पुढे या व्यक्तीच्या वाणीतून दिलेला शब्द इतरांच्या कल्याण करण्यास असमर्थ झाला. त्याचबरोबर कौटुंबिक जीवनातील सुखशांती समानाबद्दल कुटुंबियांना मुकावे लागले. ही अनुभव सिद्धता आज भक्तांना मुद्दामून निवेदन करण्यास कारण की जी अवस्था आज तुम्हाला प्राप्त झाली आहे ती अवस्था तुम्ही तुमच्या अज्ञानाने गमावून बसाल तर या अवस्थेची पुनश्च प्राप्ती कुठल्या जन्मात व केव्हा होईल व त्यासाठी योग्य असे गुरुमाध्यम मिळेल की नाही हे कोणी सांगू शकणार नाही. यासाठी भक्ताचे या कार्यार्थ आद्य कर्तव्य असे आहे की गुरु आज्ञा असेल तेवढेच कार्य आणि कर्तव्य आपण करावे. इतरांच्या कल्याणार्थ आपल्या जीवनाचा सदुपयोग व्हावा अशी जी आपली काही इच्छा आहे त्यासाठी आपण व आपल्या कुटुंबियाने नित्याने सकाळी की आणि संध्याकाळी दैनंदिन प्रार्थना हे भगवंतांना म्हणावी. ही प्रार्थना म्हणजेच या प्रार्थनेत कार्यारंभापासून गुरुकृपेने प्राप्त झालेले सर्व सिद्धांत साधनांचा समावेश आहे. या प्रार्थनेतून निर्माण होणारे स्पंद वातावरणात उमटले जाऊन लोककल्याणार्थ त्यातील शब्दलहरी विश्वभर प्रवाहित होतील. या उलट नियुक्त सेवकांप्रमाणे निराकरण करणे म्हणजेच कार्य असे जर आपणास वाटत असेल किंवा तसे जर आपण समजत असाल तर निराकरणार्थ आलेल्या ज्या काही व्यक्ती उपस्थित आहेत तेवढ्याच व्यक्तींना आपल्या प्राप्त झालेल्या कृपेचा लाभ होणार आहे. पण त्याऐवजी जर आपण वरील प्रार्थना म्हणाल तर ती प्रार्थना एका व्यक्तीसाठी नसून विश्वातील सर्व मानवाच्या कल्याणार्थ काम करेल. वाणी माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला कृपाशीर्वाद आपण प्रार्थनेतून प्रवाहित कराल. या प्रार्थनेचा उद्देश जर कोणाला अनुभवायचा असेल तर आपल्या जीवनात जे काही इष्टमित्र आहेत, नातेवाईक आहेत, त्यांच्या प्राप्त जीवनात काही अडचणी आहेत, दुःख आहेत, अशांतता त्यांना भोगावी लागत आहे, अशा व्यक्तींना काही निराकरण सूचित न करता त्यांच्या नावाचा उच्चार करून त्यांना परमेश्वराने सुखशांती समाधान द्यावे म्हणून हे भगवंतांना ही प्रार्थना 1 आठवडा किंवा 5 आठवडे म्हणावी. त्याचा लाभ त्या व्यक्तींना काय झाला याचे अनुमान काढावे. मग तुम्हाला भक्तांना परमपूज्य बाबांनी सुचवलेली प्रार्थना किती विश्वव्यापक आहे याची प्रचिती येईल. याच प्रार्थनेत कोणत्याही देवदेवतांचा, धर्माचा, ज्ञातीभावांचा उल्लेख नाही. विश्वातील विश्वबंधुत्वाचा हा ठेवा आहे. ज्यांना गुरुकृपाशीर्वादाचा लाभ झाला आहे अशांच्या सिद्धवाणीतून जर हा ठेवा घरोघरी उच्चारला गेला तर त्याचे पडसाद त्रिभुवनात उमटतील. ही प्रार्थना म्हणण्यासाठी
पूजा अर्चा व्रतवैकल्ये नवनास नवसायास असे काही करण्याची गरज नाही. जगातील दुःखी मानवी जीवनाबद्दल आदर व पूज्यभाव मनात आणावा हीच प्रार्थना गुरुकृपाशीर्वाद आहे. व ती म्हणत असताना भाव जर आपण मनी ठेवलात तर त्या सामर्थ्याने जगातील दुःख कसे निवारण होते हे आपण नक्कीच अनुभवाल. आपण जे काही देवदेवदर्शन व धर्मपरत्वे काही धार्मिक विधी करतो त्यात एक व्यक्तिगत स्वार्थ असतो. इतरांच्या कल्याणाचे कर्तव्य त्यातून अनुभवता येत नाही. प्रार्थनामध्ये आपण आपल्या कुटुंबियांबरोबर व जगतातील इतर दुःखी लोकांचा समावेश करण्याने प्रार्थनेद्वारे प्राप्त झालेला कृपाशीर्वाद इतरांसाठी खर्च करतो. त्याबद्दल सद्गुरूंना धन्यता वाटते व आपल्यावर कृपाशीर्वादाचा अधिक वर्षाव करतात. ही नकळत प्राप्त होणारी कृपाशीर्वादाची ठेव आहे. या उलट अनेक काळापासून जपतप साधना मार्गाचा अवलंब करूनही आपण कृपावंत होत नाही, तेव्हा या मार्गाचा अवलंब करू नये अशी आपणास नम्र विनंती आहे. तुम्हा भक्तांना त्यांच्या कल्याणार्थ व भवितव्यासाठी यापुढे नवीन साधने किंवा सिद्ध साधना सूचित करण्याची आता गरज उरली नाही. मानवी जन्माचे सार्थक होण्यासाठी जी आवश्यक साधने अस्तित्वात आणाव्यास पाहिजे होती ती सर्व श्री सद्गुरूंनी सिद्ध करून आपल्या हाती दिली आहेत. याचा योग्य विचाराने योग्य कारणास्तव उपयोग करावा तेवढेच कर्तव्य भवितव्यात आपणासाठी शिल्लक राहिलेले आहे. ही कर्तव्य पूर्तता आपण भक्तांनी मनोभावे करण्यानेच श्री जगद्गुरू साईनाथ महाराज की जय असे आपण जे म्हणतो त्याचा खरा अर्थ म्हणजे या अलौकिक अवतारी पुरुषांच्या कार्याचा लाभ ज्या भक्तांना झाला त्यांच्या वाणीतून या अवतार कार्याचा जय जयकार जगाच्या अंतापर्यंत होत राहावा अशी श्री जगद्गुरू साईनाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना. दत्तनाथ सुफी पंथाप्रमाणेच या अवस्थेची प्राप्ती म्हणजे देहिक व आत्मिक दोन शक्ती एकरूप होऊन गुरुशक्तीच्या ठिकाणी धारण होते. नंतर या त्रिगुणात्मक शक्तीला प्रतीक म्हणून ब्रह्मरंध्राच्या ठाई धारण करून द्यावे लागते. अशा अवस्थेची प्राप्ती जी आपणास झाली आहे त्या कृपाशीर्वादाचे शक्तिपीठ म्हणून आज आपल्या काया वाचा मनाच्या माध्यमातून इतरांच्या कल्याणासाठी त्याचं कार्य करणार आहे. अशा वेळी त्यांच्या काया वाचा मनाचे एकरूप शक्तिपीठाच्या ठाई आहे तोच कृपाशीर्वाद होय. या शक्तीचे स्पंद तुमच्या भक्तांच्या वाचेतून यापुढे बाहेर पडणार आहेत. त्यासाठी जी प्रार्थना तुम्ही यापुढे नित्याने म्हणणार आहात ती प्रार्थना केवळ शब्द म्हणून तुमच्या वाणीतून उच्चारली जाणार नाही. तेव्हा तुम्ही मनोभावे ही प्रार्थना म्हणाल तेव्हा वाणीतून उच्चारलेला शब्द हा इतरांच्या कल्याणासाठी शास्त्र शस्त्र अस्त्र म्हणून आसमंतातील वातावरणात कार्यान्वित होईल. आज जे वातावरण गैरविचारापरत्वे दूषित झालेले आहे ते शुद्ध होईल. प्रत्येकास परमेश्वराने बुद्धीची अनमोल ठेव दिलेली आहे. असे असूनही व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती याप्रमाणेच निर्माण होणारा बुद्धिमाध्यमातील अविचारांचा दोष आपणाने नित्याने म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेतून निवारण होईल. भवितव्यात हे महान कार्य श्री गुरु किती सोपे व सुलभ करून दिले आहे याचा आपण भक्ताने सुज्ञ विचार करावा. भक्तांवर ही प्रार्थना इतरांच्या कल्याणात म्हणण्याची जबाबदारी टाकलेली आहे. ती पार पाडत असताना कोणत्याही कारणास्तव आपले काया वाचा मन हे अशांत असमाधानी व कोणत्याही विकारांच्या आहारी गेले असता कामा नयेत. आजपर्यंत आपण भक्तांनी श्रद्धा भक्तीने अनेक गुरुपौर्णिमा साजऱ्या करून श्री गुरूंना गुरुदक्षिणा दिलीत. ज्या गुरूंची सत्ता त्रिभुवावरती आहे त्यांना गुरुदक्षिणा आपण जे समर्पण करतो ती गुरुदक्षिणा नसून ते आपल्या भक्तिभावनेचे एक प्रतीक आहे. खरी गुरुदक्षिणा तर आता द्यावयाची आहे. याचे कारण म्हणजे प्राप्त झालेला जन्म पुढील येणारी जन्म यांचे सार्थक करून घेण्यास सामर्थ्य कोणत्याही मानवाला कोणत्या जन्मात शक्य नाही. केवळ आपण गुरूंना शरण गेल्यामुळे ते आपल्याला प्राप्त झाले आहे. यापुढे जीवनात गुरु आज्ञेचे पालन करणे एवढेच व्रत भवितव्यासाठी भक्तांनी करावयाचे आहे. त्याची पूर्तता भक्तांनी जर केली तर गुरूंना आपल्या कल्याणार्थ जे कार्य केले आहे
त्याचा प्रतिसाद म्हणून आपण गुरुपूजन करून गुरुदक्षिणा देणार आहोत. हीच अपेक्षा ठेवून 8व्या संमेलनात दादांनी भक्तांना सूचित केलं की यापुढे तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्ही माझे पूजन न करता माझ्या माध्यमातून ज्या शक्तीने तुमच्या जीवनास आकार साकार अशा अवस्था प्राप्त करून दिल्या आहेत, त्या शक्तीची मनोभावे श्रद्धा भक्तीने पूजा करा, त्याबद्दल जास्तीत जास्त भाव निर्माण करा, हीच गुरुदक्षिणा ठरेल. आता आपण जी दैनंदिन प्रार्थना म्हणतो याचा अर्थ परमपूज्य बाबांनी सांगितलेला आहे. आपल्या जीवनात मूलभूत बैठक ही आचारविचाराने निश्चित व्हावयास पाहिजे. जीवन कशा प्रकारे निश्चित झाले आहे त्याचे ज्ञान कार्यकेंद्र येऊन तुम्हाला मिळेल. तुमच्या जीवनात संपूर्ण वेळ तुम्ही आमच्यासाठी खर्च करू नका. म्हणजे अधिकाधिक जपजापे केले म्हणजेच काही आपण काहीतरी मोठं करतोय असं नाही, किंवा काही संबंध दिवस देवाचं करत बसलो म्हणजेच आपण काही कार्य करतो असं काय नाही. जीवनाची मूलभूत बैठकी निर्माण होण्यासाठी गोष्टी सांगितल्या आहेत, त्या तुम्ही करता का? सकाळची प्रार्थना किंवा संध्याकाळची प्रार्थना कुटुंबियाचं म्हणता का? हा प्रश्न स्वतःला विचारा. त्यातून इहलोकीचे कर्तव्याची काय भूमिका आहे याची ओळख होईल, पण तुम्ही ते करत नाही. त्यामुळे तुमच्यावर अव्यात उपकार आहेत, त्या विभूतींची अवज्ञा करीत आहात असे होत नाही का? तुम्ही बहुमोल जीवनाचा ठेवा घेऊन आला आहात, त्याचा अपव्यय करू नका. हे जीवन किती बहुमोल आहे आणि ते प्राप्त होण्यासाठी किती कष्ट पडले आहेत ते त्या जीवालाच माहिती आहे. गेलेली संपत्ती परत मिळेल, पण गेलेला क्षण परत मिळणार नाही. हे जीवन जन्म कर्म ऋणानुबंधाने बांधले आहे. संचितातील अवस्थेतील घडलेल्या कर्माच्या प्रवृत्तीनुसार जीवन जगायचे नाही, कारण ते क्षयाप्रत जाताना तसेच कर्म घडणार आहे. पण ज्ञान प्राप्त झाल्यावर तेच जीवन तात्विक विचारांशी एकरूप करावायचे आहे. आपण प्रार्थनेमध्ये आमच्या कुटुंबाच्या उद्धाराकरता ज्या दिव्य पुण्य विभूती असे म्हणता, म्हणजे कोणतं ज्यांना तुमच्या कुटुंबाचा उद्धार व्हावा अशी तळमळ लागली आहे, त्यांच्या तुमच्या हातून घडलेल्या किंवा घडलेल्या प्रत्येक क्षणाला कर्माचे ज्ञान झालेले आहे, ज्यांना तुमच्या ऋणानुबंधाचे धागेदोरे समजले आहेत व जे त्यांनी विमोचन करून तुम्हाला आज सुखी केले आहे, त्यांनाच विभूती असे म्हणतात. तुमच्या किती जन्माचा ऋणानुबंध शिल्लक आहे, त्यात तुमचा मातृपितृ इतरेजन देवादिक हे सर्व ऋणानुबंध आहेत, ते जीवनापासून बाजूला करायला पाहिजेत. या सर्वांमधून तुम्ही मुक्त कसे होणार? हे सगळे ऋणानुबंध नामस्मरणाने पुरे करायचे आहेत. आज तुमचे जीवन म्हणजे धान्य नाही तर अनेक धान्याची मिसळ आहे. मग तुम्हाला समाधान कसे लाभणार? सद्गुरू कृपेने ते वेगवेगळे करून ऋणानुबंध पुरे करायचे आहेत, पण तत्पूर्वी तुमचे जीवन पारमार्थिक बैठकीचे झाले आहे का? तसे झाले असेल तर ते शक्य होईल. कार्यकेंद्रावर संकल्प देणार आहेत म्हणून केवळ हजेरी लावून चालणार नाही. त्या विभूतींचे उपकार आपण प्रातःकाळी स्मरले पाहिजेत. घाण्याला जुंपलेल्या बैलाची कृती करू नका. या क्षणाची पुनरावृत्ती न हो असा प्रार्थनेत उच्चार करता प्रामाणिकपणे स्वतःला जबाब देता का? एखादी गोष्ट काल घडली असेल पण निदान आज तरी घडणार नाही याची काळजी घेता का? परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम असे उच्चार करून प्रत्यक्ष माऊलीसमोर बसून खोटे बोलता, वर आम्हालाच विचारतं की कुठून आले आमच्यात एवढे पातक प्रमाद. हे सर्व असे खोटे बोलण्यानेच झाले आहे. जिव्हाळ्याने वागता येत नाही, जीवनातील सुख व्यक्त करता येत नाही, अनुभवता येत नाही, म्हणूनच ही प्रार्थना आहे. तुम्ही भरपूर आनंद कसा व्यक्त करता? रात्री झोपताना सर्व कर्तव्य पूर्ण केल्याचा आनंद समाधान मिळतो का? स्वतःच्या पैशाने घड्याळ विकत घेता, ते स्वतःभोवती फिरून अचूक वेळ दाखवते. ऑफिसची वेळ झाली आहे हे घड्याळ तुम्हाला सूचना दिलेली असते, म्हणून त्या घड्याळाला धन्यवाद दिले पाहिजेत. त्याने तुम्हाला उशीर होऊ नये म्हणून बरोबर वेळ दर्शवलेली असते. पण 8:30 वाजले म्हणून वेळ भरली असा उच्चार करून त्याला एक शिवी देता. जे घड्याळ आपले कर्तव्य अचूक बजावत आहे त्याला तुम्ही शिवी द्यायला कमी करत नाही, मग मला किती शिव्या देत असाल? नळाला पाणी नाही, ऑफिसला जाताना बस लवकर मिळत नाही, अशा क्षुल्लक कारणास्तव उद्वेग करायचा, चिडचिड करायची, असे वागून तुम्ही प्राप्त झालेल्या जीवनात पारमार्थिक बैठक नामशेष करता. घरातील सर्वांनी आरतीला न येता
एकाला कोणाला तरी प्रतिनिधी पाठवता, याचे कारण काय? परमपूज्य बाबा बोंबलतील म्हणून माझ्यासाठी असं चाललं आहे का? याचा थोडा विचार करा. तुमच्या संबंध कुटुंबाला धर्माचरण करण्याची सवय लागावी म्हणून तळमळीने आम्ही हे करत आहोत. कार्यकेंद्रावर 1 तास आरती असते. तुम्ही काय नाही 1 तास येथे असता, पण मनाने, भावनेने किती वेळ असता याचा विचार केलात का? 1 तासभर बसण्याचा विचार कराल तेव्हा कुठे 5 मिनिटं बसता. पण येथे आता तुम्हाला जन्मभर बसायचे आहे ना. मग परमपूज्य बाबा म्हणतात, तुझ्यासाठी स्वतःची आरती करून घेण्याचा संकल्प मी केला आहे, म्हणून माझ्याजवळ बैस. तुम्हाला आरतीबद्दल भूक, प्रेम, तळमळ, स्फूर्त भावना निर्माण झालेली नाही. एकतार ही अशीच छेडीनं असे म्हणता, पण त्यात समरसता नाही. म्हणून आरती खूप मोठी किंवा खूप वेळ असे तुम्हाला वाटू लागते. मूळ आरतीत तुझ्या कृपेचा जवळी निर्झर होता, त्याऐवजी तुझ्या कृपेचा जवळी सागर असा बदल करण्यात आला. पण बाबा म्हणतात, बाबांचा कृपेसागर तुमच्याजवळ आहे, पण तुम्ही कुठे आहात? प्राप्त जीवनाला वैदिक धर्म मानला गेला आहे. त्यात ब्रह्मचर्यात गुरु सानिध्य बसून विद्यार्चन करायचे व ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची. गृहस्थामात मातृपितृ इतरेजन व देवादिक ऋणानुबंध पूर्ण करावयाचे. वान प्रस्थाश्रमात देहाने वासनेने जी काही सुखं उपभोगली त्या सुखांचा त्याग करून पातक प्रमादाचे विमोचन करण्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या करायची आणि शेवटी संन्यासाश्रम, ज्यामुळे पुनश्च जन्मप्राप्तीच्या वेळी त्याच ऋणानुबंध घेऊन हा जीव जन्माला यावा. जन्मानंतर 12 दिवशी म्हणजे बारशाच्या दिवशी ठेवलेले नाव बदलणे व त्याचवेळी तपश्चर्या झाल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण संन्यासाश्रमाला जातो त्यावेळी पूर्ण नाव बदलायचे. जे नाव ठेवले ते काढून टाकायचे. शेंडी पण काढून टाकायची आणि नुसती छाटी परिधान करायची. दैहिक कार्य स्थगित झाल्यावर जे कार्य करायचं आहे ते आपल्याला प्रापंचिक जीवनात आत्ताच करायचे आहे. विमोचन करीत असताना आवाहन केलेली कर्म तशीच परत प्रवृत्ती निर्माण करणार, म्हणून आत्ताच संयम पाहिजे. यासाठी ही प्रार्थना जाणीवपूर्वक म्हटली पाहिजे. श्रवण ऋणानुबंधापासून जीवन वेगळे व्हावे यासाठी त्या प्रार्थनेशी एकरूप व्हाव्यास पाहिजे. आपण प्रार्थनेत यथोचित वर्तन घडू दे असे म्हणतो म्हणजे काय? आपली कामे स्वतः करणे, स्नान झाल्यावर बालदी बाहेर आणून ठेवणे, आपली वस्त्र आपण उचलणे, ते तुम्ही करता का? जी 7वी भूमिका विभूतींनी निर्माण केली आहे त्या भूमिकेशी तुम्ही एकरूप झालात का? आपापले कर्तव्य अहोरात्र पाळण्याची सुबुद्धी ते म्हणता. सुबुद्धी तर दिलीच आहे, मग चहा पिऊन झाल्यावर आपली कबशी का विसळत नाही? तुम्ही मुलाबाळांना आदर्श घालून दिला पाहिजे, पण त्याचाच पाया डळमळीत आहे. मग प्रार्थनेची विटंबना नाही का? आई वडिलांनाच शिस्त नाही तर मुलांना कुठून येणार? जो सकाळची कब्बशी संध्याकाळपर्यंत तशीच ठेवणार, तो पुढील जन्मांची तरतूद मनुष्याने अतिप्रयत्नाने करावी अशी प्रार्थना करून पुढील जन्मासाठी आज सत्कर्म कराल ते तरी शक्य आहे का? सत्कर्म म्हणजे अनेक प्रकारे करता येते. नित्य जीवनात कर्तव्य निरासक्त बुद्धीने करणे म्हणजेच सत्कर्म. परमपूज्य बाबा म्हणतात, तुम्ही जे करत नाहीत म्हणून तुम्हाला 24 तास देव लागतो. आपण त्रास वाचवण्यासाठी दुसऱ्याकडून कामे करून घेतो. एखाद्याने तुमचे काम केले तर त्याचे उपकार तुम्हाला केव्हा तरी फेडावेच लागणार. अशा प्रकारे प्रार्थना म्हणून आपल्या कुटुंबातील सर्वांना सुखसमाधान लाभो असे शेवटी मागता. पण देहाला प्राप्त झालेले ऋणे कमी करता का? त्याचा कर्मक्षय होतोच कुठे? देवाला परमपूज्य बाबा सांगून बसले आहेत की कुटुंबे मी उद्धारीन. पण परमपूज्य बाबांना लाजेने मान खालण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे. कुटुंब माझ्या झोळीत टाक आणि मी विमोचने पाहून घेईन. आता मला सांगा, कपडे धुवायचे असतील तर घरी ठेवून चालतील का? ते लॉन्ड्रीत नेऊनच टाकावे लागतील. त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या झोळीत आलात तर तुम्ही अपेक्षिलेले सुख समाधान लाभेल, त्याशिवाय ते शक्य नाही. दादा म्हणतात, कार्यारंभीपासून ज्या काही साधनांची सिद्धता झाली ते सर्व संकल्प परमपूज्य बाबांनी सूचित केलेले होते. आपण जो संकल्प करतो त्यात आपल्यावर जर 100% यश आपल्याला हवे असेल, तो संकल्प ईश्वराने सांगितलेला असावा. आपण जर आपल्याच बुद्धीने विषय ठेवून संकल्प केला, त्यात देवाऐवजी हेवा ही अवस्था निर्माण होते. म्हणून दादा म्हणतात,
मी आरंभी एकच संकल्प केला, तो म्हणजे लोककल्याणाचे कार्य करण्याचा. आणि त्यासाठी हे प्राप्त जीवन सद्गुरुचरणी वाहीन. त्यासाठी माझ्या भक्तांना काय सांगावे असे परमपूज्य बाबांना विचारल्यानंतर त्यांनी सोपी प्रार्थना म्हणजे हे भगवंता नारायणा ही सांगितली. दादाचे जीवन सद्गुरू जीवन वाहिले आहे, त्याचा विनियोग जगत कल्याणासाठी परमपूज्य बाबाकडून व्हावा या संकल्पाप्रमाणे पुढील जीवन मी त्यांच्या आज्ञेने व्यतीत दादाने केले. त्या प्रत्येक दिवस उजाडल्यानंतर हा माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे या जाणीवेने जगलो चे दादा म्हणतात. त्याचमुळे 35 वर्षा म्हणजे 350 वर्षा इतके कार्य दादांना करता आले. जगतात हे जीव आहेत, त्यांना सर्वश्रेष्ठ जीव म्हणजे हा नरजन्म आहे. या नराचा शेवटी नारायण होतो. पण केव्हा? हे वाक्य नुसते म्हणून चालत नाही, त्यासाठी आपल्या आचार विचारात बदल झाला तरच ते सत्य ठरेल. यासाठी एकच मार्ग या जगतात आहे, तो म्हणजे गुरुमार्ग. या मार्गात आपल्याला काय शिकवण दिली आहे तिचा अभ्यास केला पाहिजे. हा मार्ग देव भेटण्यासाठी नाही, देव हा आपल्यापाशीच आहे, पण त्याची ओळख होण्यासाठी आपले आचरण बदलले पाहिजे. आचरण बदलण्यासाठी काही मंत्र तंत्र नाहीत. आपल्यापासून इतरांना दुःख होणार नाही, इतरांना आनंदी करावयाचे आहे असा विचार आपण केला पाहिजे. असा विचार निर्माण करण्यासाठी साधन आहे. मला इतरांकडून काय फायदा होईल असा विचार सोडून धनप्राप्तीचा हव्यास सोडला तरच जगाला सुखी करता येईल. जोपर्यंत आपण लोभरहित तोपर्यंत जग अनेक योजने आपल्यापासून दूर राहील. मग नराचा नारायण न होता आपलेच रामायण होईल. यासाठी मंत्र, महाभारत, रामायण हे न वाचता यातून आपण कसे वाचू हा बोध आपण घेतला पाहिजे. कार्यारंभी बाबांनी आज्ञा दिली म्हणून हे कार्य सुरू झाले. जे भक्त या कार्यात येतील त्यांच्या प्रित्यर्थ ही प्रार्थना लिहून ठेवली. तीच प्रार्थना आपण सर्वजण सकाळ संध्याकाळ म्हणत आहोत. या प्रार्थनेचा अर्थ काय आहे हे समजले पाहिजे. नुसतीच पोपटपंची करू नका. या प्रार्थनेत जो विषय आहे त्याचे चिंतन व मनन व्हावयास पाहिजे. त्यातील एक एक वाक्य आपण अभ्यासण्यासाठी घेतले तर हा जन्म आपल्याला पुरणार नाही. पण अज्ञानाने आपण वाट चुकलो आहोत. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी अशी आपली गत आहे. मानवी जीवनात जे दुःख जाणवते त्याचे मूळ कर्मात आहे. हे कारण समजून त्याचे निवारण करता येईल. याचा अभ्यास अनेक दुःखी लोकांच्या जीवनातून दादानी जवळपास 20 वर्ष खर्च करून केला व शेवटी निवारण याचा शोध गुरुकृपाने लावला. कार्यारंभापासून गुरुकृपेने मानवी जीवनातील दुःखे नाहीशी करण्यासाठी एकच रामबाण उपाय असावा अशी दादांची तळमळ होती. या इच्छेला गुरूंनी प्रतिसाद दिला. या जन्मात जो कोणी कर्माने किंवा धर्माने दुःखी झालेला आहे त्याचा शोध तू घेऊ नकोस. तो शोध कोणालाही लागणार नाही. शेवटी तुझीच पुण्याई खर्ची पडेल. त्यापेक्षा त्या पुण्याईने जगाला कसे सुखी करता येईल असा सुविचार ठेव. जो कोणी समितीच्या मार्गदर्शन आला आहे त्याच्या दुःखाचे कारण काय हे सांगण्याचे पाप करू नकोस. त्याला पुण्यश्च तशी कर्मे न करण्याची सुबुद्धी व्हावी अशी तू प्रार्थना कर, अशी तू प्रार्थना शिकव. यासाठीच प्रार्थना म्हणजे हे भगवंता नारायणा ही परमपूज्य बाबांनी पूर्वीच दिलेली होती. या प्रार्थनेत सर्व काही म्हणजे कुलाचार, कुलधर्म, कुलोपासना, वास्तुदेवता, उपास्य देवता आहेत. पण गेल्या 7 पिढ्यातील वाडवडिलांना सद्गती देखील मिळण्याची समावेश यात केलेला आहे. इतकी तरतूद व सिद्धता असल्यानंतर आज भक्ताला निवारण ऐवजी निराकरण सांगणे म्हणजे ज्या घडलेल्या पूर्वकर्मामुळे तो आज दुःखी आहे त्या कर्माचा पुनश्च उच्चार करणे होय. यासाठी परमपूज्य बाबांच्या आशीर्वादाने निवारण हे साधन सिद्ध केले. येणाऱ्या भक्ताला आशीर्वादाची गरज आहे. यासाठी आपल्या रोज साधनेचा वाटा इतरांना देऊन त्यांना सुखी करण्याचे कर्तव्य भवितव्यात सेवकांनी करावे. त्यासाठी परमपूज्य बाबांनी गुरुबीजाची धारणा प्रत्येकाला करून दिलेली आहे. 100 वर्षापूर्वी जशी परिस्थिती जगात निर्माण झाली होती तशीच वेळ आता आलेली आहे. ती वेळ म्हणजे आजच्या या जगाला तारणारा कोणीही नाही. पूर्वीच्या काळी परमेश्वर मानव अवतार घेत होते.
पण आता अवतार घेऊन त्यावर विश्वास ठेवून हा परमेश्वर आहे असे मानणारे लोक फार थोडे आहेत. या जगाचे कार्य अव्याहत चालू राहावे तशी वेळ आता आली आहे. 50 वर्षापूर्वी म्हणजे कार्यारंभी जगद्गुरू साईनाथ महाराज यांनी दैनंदिन प्रार्थना सुचवली होती. त्या प्रार्थनेत जे बीज आहे ते भवितव्यात अवितरण होणारे मानवता युग आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुरुमंत्र जर धारण झाला तर पुढील काळात सुखशांती व समाधानाची भरभराट व्हावी अशीच ईश्वराची इच्छा आहे. कधीही अन्न सेवन करीत असताना तिरस्काराने ते अन्न सेवन करू नका. कारण अन्न सेवन करीत असता जो विकार तुमच्या ठायी असेल तो जर रक्तात धारण झाला तर तोच पुढे तुमच्या पिढ्यांमध्ये प्रवाहित होणार आहे. आज तुमच्यात अनेक जन्मातले व तुमच्या पिढीतले परंपरेतले दोष सद्गुरूंनी काढले आहेत. आता पुढे निर्माण होणाऱ्या दोषांचा तुम्हीच कारणीभूत आहात. तुमच्या घराण्याच्या देवदेवता, तुमचे वाडवडील किंवा तुमचे पूर्वज त्यासाठी कारणीभूत नाहीत. जे प्राप्त आहे ते भगवंताची इच्छा आहे असे समजून स्वीकार करा. जे प्राप्त होईल ती फुटकीच कवडी जरी असेल तरी त्याचा अनादर करायचा नाही. कारण जर आपण त्याचा अनादर केला तर त्याचा अर्थ असा आहे की विचाराची निर्मिती करणे. एखादा विचार निर्माण झाला आणि त्या विचारपरत्वे आपण कुठली गोष्ट अवेरली तर स्वतः श्वसनक्रिया आणि रक्ता बसणे चालू असते. त्यातूनच ते धारण होईल. आज तुमची इतकी शुद्धता करण्यासाठी श्रीगुरूंना किती कष्ट पडले. त्रिभुवनामध्ये जन्मदात्या आईवडिलांसुद्धा होत नाहीत एवढा त्रास आपल्या गुरूंनी झेललेला आहे. मुलगा अभ्यास करीत नाही पण त्याचे नशीब असेल तसे होऊ दे असे म्हणून तुम्ही सरळ दुर्लक्ष करतात. पण दादांनी तसे केले नाही. या उलट बालका ये असे म्हटले आहे. निदान जी गोष्ट आपल्या नित्यात प्रार्थनेत आहे की उपकाराची फेड अपकाराने न होईल याचा अर्थ काय. तर जन्माला आलास तो कर्माचा आकार घेऊन नंतर सद्गुरूंना भेटलास त्यांनी तुला धर्माचा आकार दिला. हा उप आकार दिलेला आहे. त्याचा अपकार होऊ नकोस म्हणजेच पुन्हा मागच्या कर्मगतीला जाऊ नकोस. आज हा पुतळा आहे, हा काया वाचा मनाचा तो कर्माचा खेळ आहे. त्या कर्माच्या खेळाला धर्माचा खेळ श्री गुरूंनी प्राप्त करून दिला म्हणजेच उपकार. याचा अर्थ तुझ्यावरती आता कुठलेही ऋण ठेवलेले नाहीत. तुझे प्राप्त झालेले जीवन ज्या कर्मपरत्वे म्हणजे ज्या कर्मपरत्वे ही अवस्था तुला अधीन होती त्याचा भोग तू आता घेत होतास. त्या कर्मातून तुझ्या या देहाला धर्माचा आकार दिलाच म्हणजेच उप आकार दिला. म्हणजेच दुसरा आकार दिला मानव म्हणून. हा आकार आहे. तू कर्मपरत्वे जन्माला आलायस. कृपा अधीन झाली आहे. कर्म अधीन झाले आहे. हा उपकार म्हणजे उपाकार म्हणजे दुसरा आकार श्री गुरूने दिला. त्याची फेड अपकाराने म्हणजे परत मागे जाऊ नकोस. तशीच कर्मे पुन्हा करू नकोस. अशीच बुद्धी हे दयागणा कुटुंबातील सर्व व्यक्तींना तू दे. या प्रार्थने व्यतिरिक्त दुसरे काही नाही. जन्माला आल्यानंतर पठण करण्यासारखे काही नाही. नित्याच्या जीवनात ज्याची गरज आहे ते एका प्रार्थनेमध्ये सर्व सामावलेले आहे. आत्तापर्यंत तुम्ही या प्रार्थना म्हणत आलात ना, मग उपकाराची फेड अपकाराने याचा अर्थ काय लावलात. तर उपकार म्हणजे कोणीतरी आपल्यावरती मेहरबानी केलेली आहे व त्याची उतराई आपण करावयाची आहे. त्याबद्दल वाईट उद्गार काढावयाचे नाहीत असा अर्थ लावलात. याचा अर्थ प्रार्थनेचा नाही. आकार म्हणजे गुरुने दिलेला आकार म्हणजे कोण होता, आपण कोण होतो व काय झालो व आतून आपल्याला कुठे जायचे आहे हा उपकार आहे. तो साकार करावयाचा इतरांच्या कल्याणासाठी. हे कल्याण करीत असताना निराकार व्हायचे म्हणजेच कोणी केले तर माझ्या सद्गुरूने केले, मी केले असे अजिबात म्हणू नका. परंतु बाबाच्या कृपेने किंवा आशीर्वादाने ते केले असे म्हटले तरच खरं होईल. दादा म्हणतात जगतात माझ्या आयुष्यातील 60 वर्षे पैकी 30 वर्षे मी सेवेत खर्च करून मी केले असे म्हणत नाही. ते माझ्या गुरुमाऊलीने केले. करता करिता तो आहे. आज एवढ्या भक्तभाविकांचा साधनेमुळे आकार आलेला आहे. हे सामान्य मानवाचे सामर्थ्य नाही. ही त्यांचीच इच्छा, प्रेरणा व त्यांचेच सामर्थ्य. ते जर पाठीशी नसेल तर जगतात काहीच होऊ शकत नाही. झाडाचे पानसुद्धा हलत नाही. क्षुल्लक काहीतरी करायचे आणि मी केले असे म्हणायचे तर पहिला मी याचे भूत लयाला गेल्याशिवाय तुम्हाला सिद्धता प्राप्त होत नाही.
हे मी प्रत्येकाला सांगत आहे. आता जी प्रार्थना नित्याने म्हणावायची, हे भगवंता, ही प्रार्थना एकदा आस्थेने वाचा, म्हणजे कळेल की त्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला या जन्मात आणि पुढील जन्मात त्याची गरज आहे, या सर्व गोष्टी प्रार्थनेत अंतर्भूत केलेल्या आहे. आज आपण दादांना अडीअडचणी परत्वे, सत्कर्मा परत्वे किंवा योगयोगाने किंवा अन्य कोरोना कारणाने भेटलो असू. जी अवस्था दादानी व सर्व विभूतींनी कृपावंत होऊन य जन्मात प्राप्त करून दिली आहे, त्याचा आपण प्रत्येकाने आस्थापूर्वक विचार केला पाहिजे. यात आपले किती जन्म वाचवले आहेत. एकूण 5 दीक्षा आहेत आणि प्रत्येक दीक्षा प्राप्त करण्यास आपल्यास 3-3 जन्म लागतात. म्हणून 5 गुणिले 3 बरोबर 15. परत वासने परतवे आणि इच्छा परतवेमध्ये येण्यासाठी परत तो भाग वेगळाच आहे. अशा जन्मात गुरुमार्गाचा लाभ झाला. ही संधी जर आपण घालवली तर आणखी किती जन्मानंतर अशी संधी येईल, याचा प्रत्येकाने विचार करावा. 1983च्या सालात गुरुपौर्णिमेच्या निवेदनात सांगितले होते की दैनंदिन प्रार्थनेत सर्व साधन सिद्धता समाविष्ट केल्या आहेत. यापुढे साधना हीच की कुटुंबासमेत आपण ही प्रार्थना दिवसातून एकदा म्हणायची. या प्रार्थनेतून आणि ओंकार साधनेतून जी शक्ती धारण झाली आहे, ती वातावरणात जाऊन वातावरण शुद्ध होऊन जगताचे कल्याण होईल. फक्त एक असा बदल करण्यात आला की पुढील जन्माची तरतूद होती, ती अतिप्रयत्नाने करावी. असे जे आपण म्हणत होतो ते आता पुढील जन्मांची असे म्हणावायचे आहे. म्हणजेच आपल्या पुढील जन्माला येणाऱ्या पिढ्या, या जगतात पुढे जन्माने जीव यांची तरतूद या पिढ्यांनी व जीवानी एका चांगल्या कारणाने कृपेने जन्माला यावे, अशी तरतूद आता प्रार्थनेत आहे. त्या एका टिंबाने, त्या अनुस्वारात सर्व विश्व सामावले आहे. आता यापुढे याच पद्धतीने आपण सर्वांनी पुढे जायचे आहे. कार्याच्या दृष्टीने महत्त्वाचे एक मोठे स्थित्यंतर आहे, ते विचारात घेऊन यापुढे आपण सर्वांना ती प्रार्थना म्हणायची आहे. आता असे धरून चाला की 5 किंवा 10 जन्म जे काही लागतील, ते प्रत्येक वेळी जन्म झाल्यानंतर किती काळानंतर गुरुभेट होणार आहे, तोपर्यंत जग पुढे किती गेले असेल आणि कितीतरी नवीन शोध लागले असतील, किती सुधारणा झाल्या असतील, त्यात आपण पुन्हा गुंतून जाणार. मग उपरती कधी होणार, हे सर्व होत असताना किती वेळ जाणार, हे आता काही सांगता येत नाही. म्हणून दैनंदिन प्रार्थनेत असे सांगितले की पुढील जन्माची तरतूद अतिप्रयत्नाने याऐवजी पुढील जन्मांची तरतूद अतिप्रयत्नाने करावी, असा परमपूज्य बाबांनी सांगितले. 40 वर्षे एवढे कार्य करून काय मिळवले, तर एक टिंब जन्माची ऐवजी जन्मांची. ते पुढे परमपूज्य बाबा म्हणतात, जो भक्त येतो त्याला दादा तू एवढे देतोस की जन्माची तरतूद करण्याचा आशीर्वाद त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. नुसत्या एका जन्माची तरतूद नाही, कारण पुढील जन्म झाला तरी गुरुभेट करता शोधाशोध नाही. या जन्मात गुरुभेट झाली, परंतु पुढच्या जन्मात झाली नाही, तरी आज झालेला संस्कार पुढच्या अनेक जन्मापर्यंत बरोबर राहील. असा एक जन्म एकदा झाला की पुढील जन्म तसेच होतील. व पुढील जन्मांची तरतूद म्हणजे काय, हे जन्मतः झालेल्या संस्कारातून पुढील जन्म. आज गुरुभेट 40व्या वर्षी झाली, तर पुढील जन्म अशा कुटुंबात होईल जिकडे गुरुसंस्कार असतील. म्हणून बाल्यावस्थेत गुरुभेट होईल व या जन्मी कसा वेळ वाया गेला तसा जाणार नाही. यालाच पुढील जन्मांची तरतूद म्हणतात. केवळ पुण्य भरपूर साठवणे म्हणजे पुढील जन्मांची तरतूद नव्हे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असे कृपाशीर्वाद सामर्थ्य आहे. एकच कृपाशीर्वाद जो सर्वांना प्राप्त जीवनात सुखशांती समाधान तरुणोपाय म्हणून मिळावा, अशी तळमळीनी प्रार्थना दादानी श्री गुरूंना केली होती. दादा म्हणतात की ती माझी इच्छा श्री गुरूंनी कार्यार्थ सिद्ध करून दिली आहे. गुरुमार्गात असाध्य अवस्था तुम्हा भक्तांच्या कल्याणार्थ प्राप्त झाल्या. त्या थोर अलौकिक विभूतींचा आशीर्वाद सर्वांना जन्मोजन्मी लाभावा, अशी जगद्गुरू साईनाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना. आता दादा किंवा कामकाजाला येणारे सेवक निराकरण सांगतात, त्यामागे अधिकार किंवा गुरुशक्ती आहे. ते शब्दच काम करत नाही, तर शब्दामागचा आशीर्वाद आहे तो काम करतो. याचे उदाहरण म्हणजे दादा असताना एक गृहस्थ आजारी होते. नंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले.
नंतर त्यांच्या मुलांनी पुण्याला फोन केला तेव्हा मुलाला सांगितले की 5 दिवस ₹1,000 दान करा. तो मुलगा म्हणाला की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यापासून दान चालूच आहे. त्यावर सेवकाने सांगितले हरकत नाही, पण उद्यापासून आणखीन एक दान करा, मग पुन्हा फोन करा. दुसऱ्या दिवशी फोन आला की हॉस्पिटलमधून की डिस्चार्ज मिळाला. त्यावर दादा म्हणाले की त्यांना सांग ₹1,000 दान करा, हे निराकरण सांगितले त्यामागे काही अधिकार व आशीर्वाद आहे. तुम्हाला या मार्गाचा किंवा निराकरणाची माहिती आहे म्हणून तुम्ही आधीच दान करता व ते नुसते दान किंवा ₹1,000 जात असतो, पण फोन आल्याबरोबर दान दे हे शब्द त्या ₹1,000 मागे असल्यामुळे ते गृहस्थ घरी आले. म्हणजेच दान देण्याच्या क्रियेला काहीतरी महत्त्व नाही, क्रियेला महत्त्व नाही, केवळ निव्वळ क्रियेचा धर्म फल देणे नाही, तर ही प्रोसेस आहे. कमीत कमी निराकरण सांगणे. आता आपण जेव्हा एखादा विधी करतो तेव्हा गुरुजींना वेळ असेल तर आचमनापासून नैवेद्यापर्यंत सर्व काही व्यवस्थित झाले असेल तर आपली प्रार्थना देवाशी रुजू होणार, नाहीतर नुसतेच पुण्याचे डोंगर साठणार. पण आज त्याचा लाभ नाही. घरातील पूर्वजांनी देवदेवजनार्थ करून पुण्याचा ठेवा ठेवला आहे. तो ठेवा आपल्यापाशी जोडून देण्यासाठी कार्यकेंद्रावर प्रसाद पूजन, निरंजन लावणे सांगितले जाते. हे सर्व आवश्यक तेवढेच सांगितले जाते. मुख्य आहे ती प्रार्थना. जो पुण्याचा ठेव आहे तो प्रसादाच्या माध्यमातून प्रार्थनेद्वारे आपल्याला मिळू शकतो. देवदेवदार्चन हे आपण करू शकतो, ते 50 वर्षाने करू शकतो का, याचा विचार आत्ताच आपण केला पाहिजे. देवदेवदार्चनचा मार्ग 100% खरा असून सुद्धा आचरणात आणणे हे दिवसेंदिवस कठीण होणार आहे. चारी वेदांच्या शेवटी नेती नेती असे म्हणतात. म्हणजेच नयती नयती म्हणजे काय, तर ते आजच्या सद्य परिस्थितीप्रमाणे आहे. पण पुढे जेव्हा बदल करण्याची वेळ आली तेव्हा अधिकारी पुरुषाने केलेला बदल समाजाला मान्य करून त्याप्रमाणे वर्तन करावे. म्हणजे नेती नेती या ऐवजी यथाकालानुसारण असे सांगितले. याचा अर्थ कुलदेवतेकडून आशीर्वाद तो सहज धारण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण अनुभव घ्यायचा. जेव्हा आपले ज्येष्ठ बंधू कामकाज करू लागले तेव्हा त्यांना वाटायचं की एवढी मोठी संकट व याला एवढेसे निराकरण पुरे आहे का, होईल का. मग हळूहळू समजायला लागले की आता काही जण परगावावरनं परदेशातून प्रश्नाची विचारणा पत्राने किंवा फोनने करतात. त्यांना आपण पूजनार्थ प्रसाद किंवा नारळ पाठवू शकत नाही, पण प्रार्थना व उदी पाकिट पाठवता येते. अशाच एका भक्ताला फक्त प्रार्थना म्हणाव्यास सांगितले तर त्याची भावना ही की पुण्याकडून निराकरण आले आहे, आता माझे संकट निवारण होणार आहे. आता नुसतीच प्रार्थना पुरे का. वरील पद्धतीने मनापासून जर प्रार्थना म्हटली तर आत्मिक शक्ती म्हणजे तेजतत्वाची शरीरात धारणा होते व असे तेजतत्व शरीरात धारण होऊ लागले की प्रतिकूलता जायला लागते व आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून निराकरण काही असो ते देत असताना सेवकाचे कायावाचा मन एकरूप झाले पाहिजे. परमपूज्य बाबा म्हणतात की तुमच्यावरती दुःखाचे डोंगर कोसळले तरी लागणारे मनोधैर्य आपल्या प्रार्थनेत हे भगवंता नारायणामध्येच मिळते. ते मनोधैर्य मिळण्यापूर्वी हे भगवंता नारायणा नुसत्या शब्दाच्या उच्चाराबरोबर साऱ्या विश्वातील शक्ती या शब्दाच्या मागे आहे अशी दृढ श्रद्धा मात्र तुमची असायलाच पाहिजे. मी सद्गुरूचरणी अशी प्रार्थना करतो की मला प्राप्त झालेले जीवन हे साधक सिद्ध साध्य आदी अवस्थेत जावे व प्राप्त झालेल्या जन्मात जे ऋणानुबंध या अवस्था प्राप्त होण्यास अनेक जन्मापर्यंत अडथळा निर्माण करतात, अशा या ऋणानुबंधातील ज्या परंपरा आपण कृपावंत होऊन मला जे दीक्षांत विधी अनुक्रमा उपासना दीक्षा नामस्मरणा दीक्षा अनुग्रह दीक्षा गुरुदीक्षा कारण दीक्षा आदीचा लाभ करून देऊन विमोचित केल्या, त्याचमुळे मी आज माझ्या जीवनात सुलभपणे आधिभौतिक आधिदैविक व आध्यात्मिक या अवस्थांचा लाभ करून घेऊ शकलो. यापुढे माझ्या जीवनातील कृपाशीर्वादाची निरंजन अवस्था म्हणजे मला याच जन्मी काया वाचा मनाने अनुभवास यावी अशी आपल्या चरणी प्रार्थना. यासाठी श्री सद्गुरूचरणी नवनाथ आदी विभूती व माझ्या घराण्यांचा कुलदेवता यांच्या चरणी विनम्र भावनेने अशी प्रार्थना करतो की कुटुंबाच्या कल्याणार्थ रक्षणार्थ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्राप्त जीवनात सुख शांती समाधान संपत्ती संतती दीर्घायुष आदीचा लाभ व्हावा. म्हणून मी माझ्या ज्ञान अज्ञानाने व्रतवैकल्ये उपासतापास जपजापे होम हवन दानधर्म आदी मार्गाचा अवलंब केला, परंतु जीवनात आवश्यक असा कृपाशीर्वाद या सर्व
सुखशांती समाधास कारणीभूत होतो, असा कृपाशीला लाभ मला सद्गुरू कृपेने या जीवनात प्राप्त झाला असल्याने मी या मार्गाचा अवलंब केला. ही परंपरा माझ्या कुटुंबात रूढ होऊन पुढील 22 पिढ्यात या मार्गाचा अवलंब अनुकरण म्हणून कोणी व्यक्तीने करू नये. माझ्या कुटुंबातील भावी पिढ्यांचे हित ज्या गुरुमार्ग परत्वे आहे अशा मार्गाचा अवलंब माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने अंगीकारला आहे. यासाठी कुटुंब परंपरेत जे काही कुलधर्म कुलाचार ज्ञानाने मी केले त्याची पुनरावृत्ती कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या ज्ञानाने घडू नये अशी प्रार्थना. कुटुंब कल्याणाचा जो सद्गुरू कृपाशीर्वाद आहे तो कुटुंबांना लाभला आहे. त्या प्राप्त झालेल्या कृपाशीर्वादाला जतन करण्याचे कर्तव्य आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या हातून श्री सद्गुरू कृपेने व्हावे अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. आज जगद्गुरू साईनाथ महाराज यांनी भवितव्यासाठी मूळ ईश्वरी प्रेरणेला मूर्तस्वरूप देऊन भूतलावर ईश्वर शक्तीची अधिष्ठित केली होती. यामध्ये प्रथमतः भगीरथाने कारण दीक्षा प्रवाहित केली. त्याला आपण सध्या म्हणजे ती त्या कथेत आली त्याला गंगा म्हणतो, पण तेव्हा कारण दीक्षा ही या सर्व आजकालच्या जितके पण आपले देवदेवता आहेत किंवा जी स्थानात आपण जातो त्या सगळी त्या ठिकाणी आपण जेव्हा काही मागतो तेव्हा त्यातली शक्ती जी प्रत्येक वेळी कमी कमी होत जाते ते उदाहरणार्थ आज कोण नाहीत. ती जेव्हा भगीरथाने हा प्रयत्न करून ती कारण दीक्षा गंगा म्हणून त्याला धर्तीवरती अवतरलं, त्याच्यानंतर त्याची परत त्या सेवेची पुनर्स्थापना केली नाही. मग नवनाथांनी परत ती कारण दीक्षा करून घेण्यात आली. त्याच्यानंतर मग निवृत्तीनाथांना ती दीक्षा देऊन ती दीक्षा त्यांनी ज्ञानेश्वरांना दिली व ज्ञानेश्वरांनी प्रसादाना स्वरूपात ती आज कारण दीक्षा फक्त मागितली, पण ते पूर्ण करण्याचे काम साईनाथ महाराजांच्या आशीर्वादाने दादाने केलं. ते आज शक्तिपीठामध्ये स्थापन करून प्रत्येक केंद्रावरती आपण जे काही साधना करतो त्याच्यामध्येच आपल्याला लाभ होत आहे. तसेच बऱ्याच केंद्रावरती शक्तिपीठाचे काही इथे ठेवलेलं आहे, त्यातून आपल्याला होतं. तसे प्रत्येकाच्या घरात दादानी प्रतिमा स्वरूपात ते कारण दीक्षा प्रवाहित व्हावी म्हणून प्रतिमा दिलेल्या आहेत. तर त्याची शक्तिपीठ प्रार्थना त्यावेळी दादानी आणि साईनाथ महाराजांनी ती आपल्याला दिलेली आहे. आज जगतात साईनाथ महाराजांनी भवितव्यासाठी मूळ ईश्वरी प्रेरणेला मूर्तस्वरूप देऊन भूतलावरती ईश्वर शक्ती अधिष्ठित केलेली आहे. जी शक्तिपीठ प्रार्थना आपल्याला दिलेली आहे ती प्रार्थनाच आपल्याला प्रसादान होय. जगतातील सुखशांती समाधान प्राप्त व्हावं म्हणून ईश्वरी प्रेरणेला शब्दरूपात साकार करून आज आपल्यासमोर श्रीगुरूंनी ठेवली आहे. आपण भक्तांनी काही याचना न करता किंवा ध्यानीमनी नसताना आपल्याला कृपेची प्राप्ती आज गुरुबंधू भगिनीस सद्गुरूकडून होते. ही कृपेची ठेव म्हणजे ईश्वरी प्रेरणा होय. या कृपेची प्राप्ती आज गुरुबंधू भगिनींना सुलभपणे व श्री सद्गुरू नामस्मरणातून भक्तियुक्त भावनेने व्हावी म्हणून आपल्याला साईशक कारण महाकारण प्रतिमा पूजनार्थ दिल्या आहेत. त्या परित्वय भवितव्यात शक्तिपीठ प्रार्थनेचा उच्चार श्री सद्गुरू नामस्मरण आपण करत असला तरी मूळ प्रेरणेची परंपरा कुठपर्यंत आहे आपणास समजावे व त्यातून आपण सज्ञान व्हावे म्हणून निवेदन 4 शब्दात लिहिले आहे. सुमारे 2500 वर्षापूर्वी विश्वामध्ये व्यक्त झालेली ईश्वरशक्तीची प्रेरणा आज सद्गुरू कृपेने साकार होऊन जगतात मानवी युगाचा आविष्कार होण्याची सिद्धता प्राप्त झालेली आहे. श्री जगद्गुरू साईनाथ महाराजांच्या कृपेने सर्वांना कार्यप्रवृत्ती सत्प्रवृत्तीचा लाभ व्हावा अशी श्री सद्गुरूचरणी प्रार्थना. आम्ही गुरुभक्त ही प्रार्थना आपणास शक्तिपीठ स्थापनेनंतर दिली. त्यातून जगाचे कल्याणाचे कार्य होते. आम्ही म्हणजेच आत्मा आणि देह मिळून हे कार्य करावायचे आहे. आम्ही म्हणजे आत्मा आणि देह यांच्यात काय संघर्ष चाललेला आहे तर आत्मा म्हणतो आरतीला चल, पण देह म्हणतो नाटकाला चल. मनोमय कोशाचे 2 भाग कोणते? या दोघांचे आत्मा आणि देह हे संघटित कार्य झाले व देहाच्या परिपूर्ण साथ आत्म्याला मिळाले की
आत्मा निजधामाला जाताना देहाला नमस्कार करून वर जातो. देहामुळे आत्म्याला परमात्मा ही अवस्था प्राप्त होते, म्हणून तो देहाचे उपकार मानतो. ज्या हाताने जीवन जगायचे आहे त्या हाताच्या ठिकाणी जी शक्ती आहे तिचा विनियोग सत्कर्मासाठी व्हावा. देहाचे प्रतीक म्हणून उजवा हात व आत्मिक तत्व म्हणजे हृदय, म्हणून प्रार्थना म्हणताना उजवा हात हृदयापाशी ठेवतात. देह व आत्मा यांचे एकत्रीकरण होऊन म्हणून आम्ही गुरुभक्त. ज्यांच्या ठाई गुरुतत्व निर्माण होईल तो गुरुभक्त. आचार जर व्यवस्थित असेल तर ओंकार उच्चारला बरोबर ऐकणाऱ्याच्या जीवनात कार्य करेल. भक्ती मार्गात काटे पुष्कळ आहेत, त्यासाठी शहाण्याने प्रथम अवधान ठेवले पाहिजे. जसा देव दिसत नाही तशी शक्ती पण दिसत नाही. प्रापंचिक जीवन व भक्तिमार्ग यांची सागड गाळणे हे गुरुकृपा शिवाय शक्य नाही. पूर्ण शक्ती एकाच वेळी धारण करण्याची आपल्या देहात क्षमता नाही, म्हणून एकच दीक्षा ही 5 भागात विभागून धारण करून दिली आहे. संकल्प म्हणजे उच्चार. दीक्षा द्यायला सुरुवात केली ती देहापासून. सुरुवातीला नाव गोत्र आवश्यक होते, पण नंतर प्रथम गोत्र, मग शाखा, नंतर आडनाव, नंतर मधले नाव, नंतर स्वतःचे नाव. नुसते नावच नाव होते, कारण दीक्षेनंतर हे सर्व बंद झाले. म्हणजेच काय? कारण दीक्षेचा संकल्प देताना नाव नाहीच, फक्त आम्ही गुरुभक्त. शक्तिपीठ प्रार्थना जरीही सर्वांना येत असली तरी ती एका गुरुबंधूंनी सांगून इतरांनी म्हणायची. असे का? तर ती कोण ऐकतो? तर तो आत्मा ऐकतो. एका आत्माने सांगायची व इतर आत्म्याने म्हणायची. असे करण्याचे कारण की ती प्रार्थना नसून आपण ते सद्गुरूने दिलेले एक अभिवचन आहे, म्हणजेच एक प्रॉमिस आहे. इतका गूढ अर्थ त्याच्यामध्ये आहे. आपण काय बोलतो, काय बोलू नये यावर संयम ठेवावा. आपण कसे वागतो यावर बंधन ठेवले पाहिजे. वाईट विचारांवर संयम आवश्यक आहे. आज प्राप्त झालेल्या अवस्थेबद्दल पथ्ये पाळणे आवश्यक आहे. सिद्धावस्था परमपूज्य बाबा व दादा यांच्याकडून प्राप्त झाली आहे, म्हणजेच त्यांच्या कृपेने प्राप्त झाली आहे. ती आपण मागून घेतलेली नाही, त्यांनी कृपावंत होऊन दिलेली आहे. ती जतन करणे हे नुसते महत्त्वाचे नसून ते आपले आद्य कर्तव्य आहे. एक वेळ अशी येईल की तुम्ही विचाराल, माझ्या जवळील सद्वीरांची मालिका मी कुठे वापरू? शक्तिपीठ प्रार्थना ही विश्वकल्याणासाठी आहे. यापुढे कर्माची निर्मिती ही निर्विकार कर्माची व्हावी व सवड होईल तेव्हा ती कुठे पण वापरता येईल. आता निरनिराळे विषय अपेक्षा नकोत, फक्त निर्विकार कर्म निर्माण करण्याची क्षमता आली पाहिजे. दादानी भक्तांना प्रज्ञ अवस्थेपासून आणून ठेवले. पुढचे कार्य होणार आहे. 1989 सालचे संमेलन हे गोकुळाष्टमीला संपले व 1996 साली संमेलनसुद्धा गोकुळाष्टमीला सुरू झाले. दादाला कोणाला कोठे कशी प्रेरणा देतील व देत असतील हे सर्व प्रश्न आता निरर्थक आहेत. पूर्वीचेच कार्य पुढे सुरू आहे, त्याची प्रचिती आली व येत आहे व येत राहील. 12 वर्षाची एक सायकल म्हणजे 40 वर्षात 3.5 सायकल झाल्या. पण आपण कुठे आहोत? आत्मतत्व जागृत नसेल देहाला काय अर्थ आहे? इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेली गगनावरी. फुलाचा सुगंध आला की रोप व्यवस्थित लावून मशागत केली आहे याची जाणीव होते. दादानी आरती साधनेतून सूक्ष्म बीज धारण करून दिले आहे. त्याचा आता गगनापर्यंत भिडलेला वेल झालेला आहे. अडचणीनिमित्त आपण कार्यकेंद्रावरती कामकाजाला आलो. आपल्याला निराकरण व प्रार्थना दिली. नंतर आपण हळूहळू आरतीला नियमितपणे येऊ लागलो. आपल्याला बरे वाटू लागले. त्यानंतर आपण साधना शिकलो, त्याने समाधान वाटू लागले. नंतर मुलाखतीला येऊ लागलो, त्यामुळे ज्ञान मिळाले. नंतर आठवड्यातून एकदा तरी अनुष्ठान असते ते इतरांसाठी म्हणून यावेसे वाटू लागले. आणि मग दादांच्या संमेलनाला येऊ लागलो. वेळप्रसंगी बिनपगारी रजाई घेऊन येऊ लागलो. आता दुसऱ्यासाठी काहीतरी करावेसे वाटू लागले. या सर्वांचे मूळ बीज प्रार्थने व आरतीत आहे. त्याचप्रमाणे वंदना दादांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट विसरून चालणार नाहीत. त्यासाठी दादांच्या संमेलनाचा तसेच गुरुप्रसाद, आत्मनिवेदन व बाकी सर्व तत्त्वज्ञानांचा सविस्तर अभ्यास करावा लागेल. सतत दररोज प्रार्थना म्हणताना सर्व विभूतींना स्मरून अवधान ठेवून प्रार्थना म्हणणे, इतरांच्या आनंदाकरता झटणे व गुरुकृपेचा परमानंद घेणे व अनुभवणे
ह्यातच कार्य सामावलेले आहे. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. सदानंदाचा येळकोट. सच्चिदानंद सद्गुरू श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज.